माझे स्वतःचे वडीलही केमिस्ट्रीचेच शिक्षक होते, प्राध्यापक होते, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच शिकवायचे आणि त्यांचं नाव प्राचार्य मदन नाडकर्णी. तर म्हणून एका शिक्षकाच्या स्मृतीसाठी जेव्हा व्याख्यानमाला आयोजित केली जाते तेव्हा तो शिक्षक म्हणजे ते माझे वडीलच असतात असं मी मानतो. आणि त्यातही पुन्हा ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे इतका व्होलेटाईल सब्जेक्ट की मला आठवतं FY आणि इंटरला माझ्या काळामध्ये माझे वडीलच मला ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकवायचे. आणि त्यांची एक आठवण अशी, 2 आठवणी. पहिली गोष्ट म्हणजे ते दर वेळेला आम्हाला शिकवायला जात असं. FY इंटरला त्यांनी इतके वर्ष शिकवलं होतं तर काय त्यांना शिकवण्यात हे होता. त्यांच्या अशा छोट्या छोट्या कागदांवरती नोट्स असायच्या आणि प्रत्येक वर्षी त्या नोट्स ते त्या दिवशी सकाळी वाचायचे आणि त्याच्या आदल्या 2 दिवशी नवीन संदर्भ काही मिळाले असतील तर त्या नोट्सवरती लिहायचे. तर मी त्यांना नेहमी विचारायचो, मी त्यांना दा असं म्हणायचो, म्हणजे त्यांना दादा म्हणायचे. मी त्याचं लहान असल्यापासून फक्त दा असं केलं होतं. तर मी त्यांना म्हणालो की दा तुम्हाला काय गरज आहे हे सगळं रोजच्या रोज वाचायची, इतके वर्ष तुम्ही शिकवत आहे. तर ते माझ्याकडे बघून हसले आणि ते म्हणाले अरे मी जरी तोच असलो तरी समोरचे विद्यार्थी वेगळे असतात आणि समोरचे विद्यार्थी जेव्हा वेगळे असतात तेव्हा मी तरी तो कुठे असतो. तर मला खूप आत्ता ते जाणवतं की ते सुद्धा प्रत्येक वेळेला प्रत्येक लेक्चर नवीन पद्धतीने ते घ्यायचे आणि ते खूप म्हणजे असं काय करायला पडतंय मला असं नाही, त्याच्यात त्यांना खूप छान वाटायचं. आणि मी म्हणालो तसं ऑर्गॅनिक केमिस्ट्री फार व्होलेटाईल असते. तर FY इंटरला शेवटी परीक्षेचे दिवस आले की ते आम्हाला एक ते आता सांगायचे की आता तुम्हाला शिकवायचं होतं ते मी शिकवलं, कळायचं होतं ते तुम्हाला कळलं, पण आता जेव्हा परीक्षेमध्ये स्मरणाच्या बरोबर तुमची लढाई चालू होईल तेव्हा त्याला ढाल तलवार म्हणून मी तुम्हाला आता हा फळा देणार आहे. त्या काळी लोकांच्याकडे कोणाकडेच मोबाईल नव्हते. मला आठवतं की ते जे फळा उत्तम लिहायचे आणि ते एकापासून अशी सुरुवात करायची. म्हणजे आता समजा बेन्झिन रिंगपासून सुरुवात केली अमुकपासून आणि ते इतका सुंदर फ्लोचार्ट आम्हाला करून द्यायचे. 2 फ्लोचार्ट झाले, ऑर्गॅनिक केमिस्ट्री झाली परीक्षेला जेवढी आवश्यक आहे तेवढी. म्हणजे आधी वर्षभर खूप छान कन्सेप्च्युअली शिकवायचे आणि मग शेवटाला ते 2 फळे द्यायचे. आम्ही ते अर्थात लिहून काढायचो, तेव्हा फोटोग्राफीची सोय नव्हती. पण मला खूप आठवतं आहे आज ते सगळं की एका शिक्षकाच्या स्मरणार्थ आपण काहीतरी बोलतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट या व्याख्यानमालेबद्दल अशी वाटते की ही मुळात विज्ञानाची व्याख्यानमाला आहे आणि म्हणून आज जे मी बोलणार आहे त्याच्यामध्ये मानसशास्त्र आहे, विज्ञान आहे, त्याच्यामध्ये उत्क्रांती आहे, त्याच्यामध्ये अध्यात्म आहे, त्याच्यामध्ये समाजशास्त्र आहे. अशा अनेक विषयांच्या बद्दल आज आपण इकडे बोलणार आहोत. आपण ह्या शीर्षकापासून सुरुवात करूया, रहस्य माणुसकीचे, भविष्य माणुसकीचे. या शीर्षकामध्ये 3 शब्द आहेत, माणुसकी, रहस्य आणि भविष्य. म्हणजे आता ते आपण केमिस्ट्री सारखंच जाऊया की एक एक त्यातला एलिमेंट काय आहे तो आपण पाहत, त्याची व्हॅलन्सी काय आहे ते पाहत आपण जाऊया. माणुसकी म्हणजे काय? माणुसकी याचा आपण आत्ता अर्थ असा लावूया, विशिष्ट विचार, विशिष्ट भावना आणि विशिष्ट वर्तन ह्यांची एक रचना. तर विशिष्ट म्हणजे काय हे आपण आता पुढे पाहणार आहोत. पण त्याचा अर्थ असा की माणुसकी ही विचार, भावना आणि वर्तन या त्रयीची एक रचना आहे. या रचनेला जर भूमितीमध्येच बसवायचं तर तो समभुज त्रिकोण आहे असं पकडूया. समभुज त्रिकोण या अर्थी की विचार, भावना आणि वर्तन या तिघांच्या मध्ये जेव्हा समतोल असतो तेव्हाच आपण त्याला आरोग्य असं मानतो. आणि जेव्हा त्यातला एक कोण ओढायला लागतो तेव्हा अनारोग्याकडे आपली वाटचाल, किंवा अनारोग्य म्हणण्यापेक्षा काहीतरी तणाव निर्माण होतो. तो तणाव म्हणजे काय तर एक काहीतरी खेचायला लागतं, कधी 2 खेचायला लागतात विचार, भावना, कधी 3ही खेचायला लागतात. 3ही खेचून तो जेव्हा त्रिकोण उद्ध्वस्त व्हायला लागतो तेव्हा आम्ही लोक, सायकियाट्रिस्ट लोकांना त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करावं लागतं. तेव्हा माणुसकी ही विचार, भावना आणि वर्तन ह्यांची एक रचना आहे. मग रहस्य म्हणजे आपण या रचनेचा एक विज्ञाननिष्ठ असा शोध घेणार आहोत. ते काय रहस्य आहे ते शोधणार आहोत. आणि भविष्य, तिसरा शब्द की या माणुसकीच्या समोरची आजची आणि उद्याची आव्हानं काय असणार आहेत आणि त्यावर आपण आज काय करू शकतो
असा आपला हा 3 टप्प्यांमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत. आता आपण माणसाचा इतिहास भूगोल इथपासून सुरुवात करूया. मानवाचा. आता इकडे काही शब्द लिहिले आहेत बघा मी, त्यातल्या शेवटच्या शब्दापासून आपण सुरुवात करू की आधुनिक मानव. आज खरं म्हणजे इंग्रजीमध्ये पोस्ट मॉडर्न मॅन अशी एक संज्ञा वापरली जाते. म्हणजे आधुनिक झाला, आता पोस्ट मॉडर्न म्हणजे आधुनिकोत्तर. आता आधुनिकोत्तर माणूस कधी सुरू झाला ह्याच्यावरती सुद्धा संशोधकांचं जरा दुमतच आहे. काही जण म्हणतात जेव्हा वैश्विकीकरणाला जागतिकीकरणाला सुरुवात झाली तेव्हापासून सुरू झाला. काही लोक सोप्पं म्हणतात की कॉम्प्युटर झाले तेव्हापासून, काही लोक म्हणतात मोबाईल झाला तेव्हापासून. आपण असं म्हणू, जेव्हापासून इन्फॉर्मेशन एज म्हणजे माहितीचा हा संपूर्ण कालखंड सुरू झाला त्याच्या आधी माणूस फक्त आधुनिक होता, त्याच्यानंतर तो आधुनिकोत्तर झाला. म्हणजे गेल्या 25-30 वर्षामधला त्याच्या आधीचा आधुनिक कुठपर्यंत, तर आधुनिक मानवाची सुरुवात आपण समजुतीसाठी औद्योगिक क्रांतीपासून करून घेऊ किंवा तिथपासून तंत्र यंत्र विज्ञान या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या म्हणून तो आधुनिक. त्याच्या आधी सुद्धा तो प्रगत होता का? हो. म्हणजे प्रगत मानव हा आपण असं म्हणू की ज्या वेळेला संस्कृती अख्खीच्या अख्खी म्हणजे एक 8-10 हजार वर्षांची वेगवेगळ्या ठिकाणी जगामध्ये विकसित होत गेली, ती हळूहळू त्या माणसाला प्रगत केलं तिने. औद्योगिक क्रांतीनंतर तो आधुनिक झाला आणि इन्फॉर्मेशन एजमध्ये तो आधुनिकोत्तर झाला. फक्त समजुतीसाठी आहे हा हे सगळं, म्हणजे असं ठाशीव नाहीये. त्याच्या आधीचा मानव म्हणजे काय, तर त्याच्या आधीचा मानव हा होमोसेपियन सेपियन म्हणजे ज्या वेळेला तो एक साधारण 50,000 संस्कृती व्हायच्या आधीचा मानव हा 50 ते 75 हजार वर्षवाला, की तो जो मानव आहे हा होमोसेपियन सेपियन. याचा अर्थ असा की तो 2 पाय आणि 2 हात त्याचे वेगळे वेगळे झाले होते. त्याची शेपूट हळूहळू कमी कमी होत आलेली होती. दुसरी गोष्ट की या 50-55 हजार वर्षामध्ये तो काहीतरी हत्यारं बनवायला लागला होता. टोळीनं राहायचं हे त्याला कळायला लागलं होतं. त्याच्या आधी जो आहे तो आदिमानव. त्या आदिमानवामध्ये 2 गोष्टी येतात. आपण आजचा मानव आहे तो होमोसेपियन सेपियन, आणि आदिमानवामध्ये होमोसेपियम आणि त्याच्या आधी होमो इरेक्टस. इरेक्टस म्हणजे जेव्हा तो चतुष्पादाचा द्विपाद झाला ते होमो इरेक्टस, आणि त्याच्या आधी पूर्वमानव. म्हणजे हा सगळा जवळजवळ 25 ते 30 लाख वर्षांचा हा सगळा प्रवास आहे, जो मी तुम्हाला फक्त काय 2-4 मिनिटांमध्ये समजुतीसाठी म्हणून मी तुम्हाला सांगितला. आता हेतू काय ते सांगतो. हे सगळं सांगण्याचा हेतू असा की त्या पूर्व मानवापासून ते त्या आधुनिकोत्तर मानवापर्यंत माणसाच्या भावनांची आणि विचारांची सुद्धा उत्क्रांती झाली. शरीरातच बदल झाले असं नाही, किंबहुना शरीरामध्ये जे बदल झाले त्याच्यापेक्षा कितीतरी गतिमान बदल माणसाच्या मनामध्ये झाले असं आपल्याला दिसतंय आज. उदाहरणार्थ की आपल्या सगळ्यांच्या मध्ये जरी शेपटी आज खूप मोठ्या प्रमाणात नसली तरी आपल्या स्पायनल कॉर्डच्या पाठीच्या कण्याच्या शेवटी कॉक्सिक्स नावाचं एक हाड आहे की जे आज शेपटीचं प्रारूप आहे. किंवा अपेंडिक्स नावाची गोष्ट काळाच्या उत्क्रांतीच्या ओघामध्ये जरी आज कार्यरत नसली तरी आपल्या सगळ्यांना आजही अपेंडिक्स आतमध्ये आहेत. सध्या ते सर्जन लोकांच्या प्रगतीसाठी आहेत. तर म्हणजे असं की जी बायोलॉजिकल इव्होल्युशन आहे ती खूप स्लो आहे, पण जी सायकोसोशल इव्होल्युशन, आता मी 2 शब्द वापरतोय. एक उत्क्रांतीचा भाग असतो तो जीवशास्त्रीय असतो की ज्याच्यामध्ये जसं आपल्या कानाची साईज आहे ती हळूहळू कमी होणं, अशा तऱ्हेचे सगळे बदल आहेत. हा तुलनेने संथ भाग आहे. पण मनोसामाजिक सायकोसोशल इव्होल्युशन म्हणजे मनोसामाजिक उत्क्रांती जी आहे, जिथून अख्खी संस्कृती तयार झाली, हिचा वेग बघा खूप जास्त आहे त्या मानाने. म्हणजे माणूस आला लाखो वर्षापूर्वी, त्याच्यानंतर आज जो हा आधुनिक आणि आधुनिकोत्तर तर गेल्या 30 वर्षात झाला फक्त. म्हणजे हा जो विचारांच्या आणि भावनांच्या उत्क्रांतीचा वेग आहे हा वेग खूप जास्त आहे. आणि भावना आणि विचार शेवटी कुठून येतात, ते आपल्या मेंदूमधून येतात. मग मेंदूच्या विकासाची दिशा कोणती, तर मेंदूच्या विकासाची दिशा आहे कण्याकडून कवटीकडे.
तुमच्या लक्षात येईल की जे सगळे प्राणीमात्र आहेत त्यांच्यामध्ये मेंदूचा विकास व्हायच्या आधी पहिला काय होता, फक्त कणा होता, स्पायनल कॉर्ड. बायोलॉजीचे जे विद्यार्थी असतील तर पहिल्यांदा डिसेक्शन कोणाचं, अर्थवर्मचं, कारण अर्थवर्मला फक्त स्पायनल कॉर्ड असतो. मग हळूहळू हळूहळू बेडकापर्यंत आपण येतो. मग मेडिकलला गेलो की मग शरीर माणसाचं माणसाचा जो देह आहे त्या देहापर्यंत आपण येतो. म्हणजे मेंदूच्या विकासाची दिशा ही कण्याकडून कवटीकडे, इतकं तर आपल्याला कळलं. गती कुठून मिळाली या विकासाला, तर वातावरणातून येणाऱ्या आव्हानांचा सामना करताना आणि केल्यामुळे. हे किती सोपं आहे बघा. आपली जी नर्व सेल आहे ना, म्हणजे आपली जी मज्जापेशी आहे, ही मज्जापेशी आपल्या शरीरातली एकमेव अशी अद्भुत पेशी आहे की जी इन्फॉर्मेशन प्रोसेस करते, म्हणजे माहितीचं पृथक्करण करते. ही अशी एकमेव पेशी. आता ही पेशी जर विकसित व्हायची असेल, हिच्यामध्ये जर प्रोग्रेशन व्हायचं असेल तर काय हवं, तर तिला चेतना हवी, तिला स्टिम्युलस हवा. जितका स्टिम्युलस जास्त तितकी इन्फॉर्मेशन प्रोसेसिंगची कपॅसिटी जास्त. हे अगदी स्नायूच्या पेशीसारखंच आहे. व्यायामशाळेमध्ये गेल्यावरती स्नायूच्या पेशीची उत्तेजना वाढल्यामुळे हळूहळू दंड हे पिळदार व्हायला लागतात. तसंच मेंदूच्या पेशीचं सुद्धा होतं. मग या ज्या स्टिम्युलाय किंवा ह्या ज्या चेतना आहेत त्या जशा मिळत गेल्या या पेशीला, तशी तशी या पेशीच्या विकासाची गती सुद्धा वाढली. हे तुम्हाला कदाचित थोडं क्लिष्ट वाटेल. मग आता मी तुम्हाला सोपं उदाहरण देतो. आपण अलीकडे जे म्हणतो ते, आजकालची मुलं केवढी स्मार्ट झाली आहेत, हे आपण नेहमीच म्हणतो की नाही. हां, आता हे का म्हणतो, कारण आजकालच्या मुलांना त्यांच्या वयाच्या पहिल्या दिवसापासून इतक्या चेतना मिळतात, इतके स्टिम्युलस मिळतात की त्यांची नर्व सेल वयाच्या पहिल्या दिवसापासूनच या मेंटल जिममध्ये काम करायला लागते. आपल्या काळात म्हणजे जे प्रौढ लोक इथे बसलेले आहेत त्यांच्या काळामध्ये ह्या चेतना, हा स्टिम्युलस हा फार कमी होता, संख्येने कमी होता, वैविध्याने कमी होता आणि सारखा तर नव्हताच. म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी, इंटेन्सिटी सगळंच कमी होतं. त्यामध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये काय असायचं बघा, मूल जेव्हा जन्माला यायचं तेव्हा एक बाळंतिणीची खोली असायची, तिकडे 3 महिने ठेवायचे. त्या बाळंतिणीच्या खोलीचं एक फार महत्त्व काय होतं कोणाला माहिती आहे, तिला खिडक्या नसायच्या किंवा असलेल्या बंद करायचे. म्हणजे काय, चेतना, स्टिम्युलस कमीत कमी. आज बघा, आज इतका स्टिम्युलस की त्यामुळे इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग कपॅसिटी आपल्या ही जी मुलं आहेत त्यांची खूपच जास्त झाली आहे. इथे बसलेले बालरोग तज्ज्ञ असतील तर ते नक्की सांगतील की किंवा जे निओनॅटॉलॉजिस्ट असतील ते सांगतील की गेल्या 20, 30, 40 वर्षाच्या मध्ये पूर्वीच्या पुस्तकांमध्ये जे काही होतं ना लिहिलेलं की बाबा हा अर्भक आहे, त्याच्या विकासाचे हे टप्पे आहेत, त्याच्या केव्हाच पार गेलीत मंडळी. हां, म्हणजे आत्ता परवा एकदा असं झालं की माझी एक आजी आहे आणि तिला छान आहे, खुटखुटीत आहे, 96 वर्षाची आहे. तर तिला आता नातू पणतू वगैरे अशी सगळी लाईन लागलेली आहे. तेव्हा आमच्या एक्सटेंडेड फॅमिलीमध्ये असं आहे की नवीन बाळ झालं की आमची आजी येते बरं का 96व्या वर्षी हॉस्पिटलमध्ये, आणि मग सगळेजण पटापट फोटो काढायचे आजीचे, त्या पणती किंवा पणतू असेल त्याच्याबरोबर टाकायचे. आत्ता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, लगेच फेसबुक व्हॉट्सअपवरती फोटो टाकायचे. तर तसा आमचा एक प्रयोग चालला होता काही महिन्यापूर्वी, आणि आजी म्हणाली आमच्याकडे बघून, आणि ते बाळ असं तिच्या 2 दिवसाचं मांडीवरती होतं, म्हणाली तुम्ही सगळे किती बावळट होतात रे. तर आम्हाला आमच्या बावळटपणाचा संदर्भ कळला नाही. तर ते म्हणाले अरे डोळे उघडायला 8-8, 10-10 दिवस घेतले होते. आणि ते जे बाळ होतं ना 2 दिवसाचं, ते आजीच्या मांडीत मस्तपैकी मानबीन सावरून त्या स्पेशल रूम मधला टीव्ही बघत होतो. म्हणजे चेतना काय करू शकते बघा. मेंदूची जी पेशी आहे त्या पेशीची इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग कपॅसिटी ही आज का वाढते, कारण या चेतना वाढतायत म्हणून. हळूहळू तुमच्या असं लक्षात येईल की आदिमानवापासून आजपर्यंत हे स्टिम्युलाय वाढत गेले, चेतना वाढत गेली, आणि मेंदूचा विकास हा हळूहळू, मनाचा विकास हा हळूहळू होत गेला. आता मेंदूच्या विकासाचे 2 पैलू आहेत, म्हणजे मनाच्या विकासाचेही आणि मेंदूच्या विकासाचे. आता ह्याच्यामध्ये काही जणांच्या डोक्यामध्ये एक विषय येईल की मग मेंदू आणि मन ह्याच्यात फरक कसा करायचा, तर तो पटकन बोलून टाकतो.
सगळं विज्ञान असं आपल्याला सांगतं की सगळ्याचं मूल स्रोत आहे ती नर्व सेल आहे. या नर्व सेलचे 2 गट आहेत तिच्या कार्याचे. मी म्हणालो ही अद्भुत पेशी आहे. या अद्भुत पेशीच्या कार्याचे 2 गट आहेत. त्यातल्या एका गटाला म्हणतात मूर्त कार्य आणि दुसऱ्या गटाला म्हणतात अमूर्त कार्य. आता मूर्त जी गोष्ट असते ना, मूर्त याचा अर्थ काय की यू नॉट ओनली एक्सपिरियन्स बट इट कॅन बी ऑब्झर्वड अँड मेजर्ड. म्हणजे असं की माझ्या स्नायूंची हालचाल किंवा माझ्या स्नायूंमधली ताकद ही जी सगळी गोष्ट आहे ना, ही मला दिसते पण, अनुभवता पण येते आणि ती मेजर पण करता येते. म्हणजेच असं की ज्या गोष्टी न्यूरोलॉजिस्ट सगळ्यांना काय म्हणतो आपण कॉन्क्रीट फंक्शन्स. कारण न्यूरोलॉजिस्टकडे आपण कधी जातो किंवा न्यूरोसर्जनकडे आपण कधी जातो, कोणाला लकवा आला, कोणाच्या मेंदूमध्ये रक्ताभिसरण कमी झालं, एखादा ट्यूमर आला, मग आपण ह्या लोकांच्याकडे जातो. कारण ती कॉन्क्रीट फंक्शन्सकडे जे बघतात ते न्यूरोलॉजिस्ट. आणि ह्या मेंदूच्या पेशीचा दुसरा गट जो आहे त्याला आपण म्हणतो ॲब्स्ट्रॅक्ट फंक्शन्स. ॲब्स्ट्रॅक्ट फंक्शन्स याचा अर्थ काय की जी आपण सगळे अनुभवतो पण जी आपल्याला मोजता येत नाहीत कन्व्हेन्शनली. उदाहरणार्थ माझ्या मनात खूप विचार येत आहेत. अरे खूप म्हणजे किती, 7 का 8 हे नाही बाबा सांगता येणार. बरं, प्रत्येक विचाराची गती किती हे नाही बाबा सांगता येणार. परीक्षेच्या वेळी मला थॉट ब्लॉक आला, पार्शल का कंप्लीट ते नाही बाबा, परीक्षेच्या वेळेला आला होता थॉट ब्लॉक. म्हणजे बघा आपण सगळ्यांनी या अवस्था अनुभवलेल्या आहेत, परंतु त्या आपल्याला मेजर नाही करता येत, मोजता नाही येत. तसंच भावनांचं आहे बघा. भावनांमध्ये ना मला खूप आनंद झालाय, तर खूप म्हणजे नेमका किती, 500 ग्रॅम का 1 किलो नाही सांगता येत. म्हणून आपण काय करतो, क्वांटिफाय करण्यासाठी खूप असं म्हणतो. आणि जर थोडा असेल म्हणजे अतपाव 200 ग्राम असेल तर कसं आहे, बरं आहे म्हणतो, बरं आहे. हां, म्हणजे आपण क्वांटिफाय करत असतो कारण ही सगळी अमूर्त कार्य आहेत. दीज आर ॲब्स्ट्रॅक्ट फंक्शन्स. म्हणून आज विज्ञान आपल्याला काय सांगतं, कॉन्क्रीट फंक्शन्स म्हणजे न्यूरोलॉजिस्ट आणि ॲब्स्ट्रॅक्ट फंक्शन म्हणजे सायकोलॉजिस्ट. मग त्या ॲब्स्ट्रॅक्ट फंक्शनमध्ये अजून प्रॉब्लेम निर्माण झाले की सायकॅट्रिस्ट. हां, म्हणजे आपण कॉन्क्रीट आणि ॲब्स्ट्रॅक्ट हे या मेंदूच्या एकाच पेशीचे 2 भाग आहेत. म्हणजेच असं मज्जासंस्था आणि मन हे पेशीच्या पातळीवरती वेगळे नाहीत. मन म्हणजे फंक्शन्स, कार्य. अशा अर्थाने मनाची आता आपण कार्यात्मक व्याख्या आपण करतो. तर आता मनाच्या उत्क्रांतीकडे आपण जाऊया. मनाच्या उत्क्रांतीमध्ये काय काय झालं, 2 शब्द आहेत बघा इंग्रजीमध्ये, आर्टिफॅक्शन आणि ॲब्स्ट्रॅक्शन. तर समजून घेऊया आर्टिफॅक्शन म्हणजे काय. आर्टिफॅक्शन याचा अर्थ असा उपकरणे बनवण्याची कला. आता उपकरणं बनवण्याची जी कला आहे त्याच्यामध्ये शेवटी तुम्हाला दृश्य ते उपकरण दिसणार, बरोबर आहे. म्हणजे त्या अर्थाने ते कॉन्क्रीट आहे, काय तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसणार या अर्थानं. आणि दुसरं आहे ॲब्स्ट्रॅक्शन. म्हणजे काय ते आपण दोन्ही बघूया. पहिल्यांदा आर्टिफॅक्शन म्हणजे उपकरणं बनवणं. हे माणसाला कसं जमायला लागलं, फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा. ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं उत्क्रांतीमध्ये, शारीरिक उत्क्रांतीमध्ये काय झालं, कारण शरीर आणि मन हे नेहमी बरोबरीनं जातात, ते एकरूपच आहेत. मुळातलं अद्वैत हे शरीर मनाच्या अद्वैतापासूनच सुरू होतं. तर हा जो अंगठा आहे ना, हा आधी आपल्याला नव्हता. म्हणजे आपला फक्त पंजा होता. पंजा जेव्हा होता त्यावेळेला आपल्याला ग्रिप्स घेता येत नव्हत्या. एवढी एकच ग्रिप घेता यायची ज्याच्यामध्ये मोठा दगड धोंडाच राहायचा, दुसरं काही राहायचं नाही त्या ग्रिपमध्ये. त्यामुळं काय होतं की माणसाला उपकरणं तयार करता येत नव्हती, हत्यारं तयार करता येत नव्हती. म्हणून तो जो माणूस होता तो शिकारी होऊच शकत नव्हता, तो हंटर होऊच शकत नव्हता. मग मानव त्या काळामध्ये, तो जो पूर्व मानव होता, तो स्वतःची गुजराण कशी करायचा, तर इतर वन्य पशूंनी जे काही टाकून दिलेलं आहे त्यांचं मांस खाऊन टाकलेलं ते तो खायचा, किंवा जी फळं वगैरे जे वनस्पतीजन्य पदार्थ होते ते तसेच्या तसे खायचा, कारण ते शिजवणं हे शक्यच नव्हतं. मग काय झालं, मग हा अंगठा निघाला. या अंगठ्याला म्हणतात रेव्होल्युशन इन इव्होल्युशन. आता अंगठा काय अद्भुत आहे बघा. हा अंगठा ना तुम्हाला किती तऱ्हेच्या डायमेन्शन्स देतो बघा अशा. हां, म्हणजे नाहीतर हा त्यावेळेला फक्त एवढाच होता. 2 गोष्टी झाल्या. हा जेव्हा अंगठा निघाला तेव्हा ही रिस्ट आहे ना ती सुद्धा वर्तुळाकार फिरायला लागली.
आणि मग काय झालं, हा अंगठा आल्यावरती हा अंगठा आणि ही 4 बोटं याच्यामधून नंबर ऑफ ग्रिप्स वेअर पॉसिबल. कितीतरी प्रकाराने. आता आज हे आपण किती सगळं नैसर्गिकपणे करतो, पण हे जेव्हा झालं असेल तेव्हा त्या माणसाला किती प्रचंड आनंद झाला असेल. मग आता लक्षात घ्या, हे झालं म्हणून दगडावरती दगड घासून अग्नी निर्माण झाला. हे झालं म्हणून अश्मयुगामधली हत्यारं तयार झाली, आणि हत्यारं आली म्हणून माणूस हा शिकारी झाला. आणि शिकारी झाल्यावरती वेगवेगळ्या भूमिका निर्माण झाल्या. म्हणजे शिकार कुणी करायची, ती आणायची, मग तिचं डिस्ट्रीब्युशन, वाटप कसं करायचं, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे एका बाजूला मनाची आणि मेंदूची जी वाटचाल झाली ती इन्स्ट्रुमेंट्स. आज आपण आर्टिफॅक्शनचं खूप मोठं स्वरूप पाहतो. आज आपण त्याला काय म्हणतो, गॅजेट्स. आजचा शब्द काय, गॅजेट्स. आणि आज तुम्ही आणि मी गॅजेट्सनी भरलेलो आहोत, नाही का. ह्या नखशिखांत आपण गॅजेट्सने भरलेलो आहोत. म्हणजे तो आदिमानव बघा की ज्याला ह्याच्या आधीचा की त्याला काहीही गॅजेट काय, इन्स्ट्रुमेंट काय, काही नव्हतं. आणि आज आपल्याला गॅजेट्स किंवा गॅजेट्स शिवाय एक क्षणभर तरी राहता येईल का? अजिबात राहता येणार नाही. म्हणजे हा आर्टिफॅक्शनचा खूप मोठा असा आलेख आहे बरं का. आणि त्या आर्टिफॅक्शनमध्ये नेहमी माणसाने स्वतःची बुद्धी वापरून, मन, विचार भावना वापरून भर घालत माणूस गेला. त्याचं सोपं उदाहरण आहे, हा जो मोबाईल आहे हा आठवा जेव्हा सुरू झाला तेव्हा त्याचा आकार आणि त्याचं वजन काय होतं, नाही का. आणि आत्ता त्याचा आकार आणि वजन हे खिशात बसण्यासारखं झालंय. एका बाजूला आर्टिफॅक्शन म्हणजे उपकरणं, हत्यारं, इन्स्ट्रुमेंट्स, गॅजेट्स तयार होत असताना दुसऱ्या बाजूला माणूस ॲब्स्ट्रॅक्ट प्रश्न स्वतःला विचारायला लागला. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे अमूर्त. मी कोण, मी कसा आलो, मी कुठून आलो, वगैरे वगैरे वगैरे. आणि माझ्या आजूबाजूला जे घडतंय ते का घडतंय. सूर्य असाच काय तो, रात्रच का होते, दिवसच का होतात. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की विज्ञान, कला, तत्वज्ञान या सगळ्यांची निर्मिती ही या ॲब्स्ट्रॅक्शन मधून झाली. म्हणजेच काय, भाषा त्या ॲब्स्ट्रॅक्शन मध्ये माणसाला काय, मला जाणवतंय हो, पण सांगायचंय. मग कसं सांगायचं, त्याच्यातून सिम्बॉलिझम. सिम्बॉलिझम म्हणजे वेगवेगळ्या सिम्बल्स, सूचना, भाषा, अंक, संगीत, हे सगळे सिम्बल्स आहेत. म्हणजे आज मी भाषेमध्ये बोलतोय एका, तुम्ही ऐकता आहात ती भाषा. इथे आपली भाषा माहीत नसलेला कुणी आला तर त्याला फक्त ध्वनी ऐकू येईल, त्याला भाषा कळणार नाही, कारण ही आपण विशिष्ट सिम्बल्स वापरतो आहोत. ही प्रचंड मोठी उडी होती बरं का माणसाच्या या सगळ्या प्रवासामधली. म्हणजेच तुमच्या लक्षात येईल अगदी सोपं की आर्टिफॅक्शन मधून टेक्नॉलॉजी आली आणि ॲब्स्ट्रॅक्शन मधून प्युअर सायन्सेस आले, कला आल्या, तत्वज्ञान आलं, आणि या दोन्ही गोष्टी एकमेकात मिसळल्या. अशा प्रकारे माणसाची उत्क्रांती झाली. म्हणून आज सुद्धा बघा डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी असं म्हणतात, कारण सायन्स जे आहे ते ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये आहे, टेक्नॉलॉजी जी आहे ती ॲप्लिकेशनमध्ये आहे. आणि हाच प्रवास माणसाच्या संपूर्ण उत्क्रांतीभर चालू राहिला. आता आपण परत पाठी जाऊ आणि त्या आदिमानवाकडे येऊया. हा जो आदिमानव होता ज्याच्या हातामध्ये तुटपुंजी हत्यारं होती, तो एकत्र राहायला लागलेला होता, त्याच्या समोर असलेली रोजची आव्हानं ही जीवशास्त्रीय होती. जीवशास्त्रीय आव्हानं म्हणजे काय, तर एकतर समोर एखादा वाघ उभा टाकेल, म्हणजे वन्य प्राणी उभा टाकेल, किंवा कदाचित वणवा लागेल, कदाचित पूर येईल, कदाचित अतिवृष्टी होईल, म्हणजे नैसर्गिक आपत्ती येतील, किंवा माणसाच्या इतर टोळ्या त्याच्यावरती हल्ला करतील. ही सगळी जीवशास्त्रीय आव्हानं होती, बरोबर. या जीवशास्त्रीय आव्हानांना पहिली गरज कसली होती, तर तात्काळ निर्णय घेण्याची. बघा, माझ्यासमोर एक वन्य प्राणी उभा आहे आणि मी जर म्हटलं की या वन्य प्राण्याने माझ्यावरती हल्ला केल्यास काय होईल, या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी मी एक उच्चस्तरीय समितीची स्थापना करतो, तर त्या समितीची बैठक वाघाच्या पोटात होईल. म्हणजे जीवशास्त्रीय आव्हानं जी असतात तिथे तात्काळ निर्णयाची गरज असते. तिथे मला पटकन करायला पाहिजे, जे करायचं ते परत करायचं. या तात्काळ निर्णयाची जी गरज होती त्याच्यामधून या आदिमानवासमोरचे पर्याय कोणते कोणते निर्माण झाले ते पहा. पहिला पर्याय होता की तुम्ही जर 80 आहात आणि समोरचे 20 आहेत, तुम्ही जर उंचावरती आहात आणि ते जर खाली आहेत,
सो यू हॅव न्यूमेरिकल अँड स्ट्रॅटेजिक ॲडव्हान्टेज, तर लढा. बरोबर, कारण आता तुमचा विजय होण्याची शक्यता खूप आहे, लढा. पण तुम्ही 20 आहात आणि ते 80 आहेत, आणि ते वर आहेत आणि तुम्ही खाली आहात, तर पळा. म्हणजे पहिला पर्याय होता फाईट, दुसरा पर्याय होता फ्लाईट. ते 100 आहेत आणि तुम्ही एकटेच आहात, म्हणजे हातात पडलात त्यांच्या का लागली वाट. अशा वेळेला तिसरा पर्याय फ्रीज. जिथे आहात तिथे लपून राहा, इतके निचेष्ट राहा की कधीही कोणाच्याही हातात सापडणार नाहीत. म्हणजे आदिमानवासमोरचे पर्याय कुठले होते? फाईट, फ्लाईट आणि फ्रीज. हे जे 3 होते हे माणसाच्या ॲडॅप्टेशन मधले पहिले 3, जनरल ॲडॅप्टेशन सिंड्रोम म्हणून व्हॉन सॅलिये नावाच्या जर्मन शास्त्रज्ञाने पहिल्यांदा जेव्हा हे मांडलं तेव्हा त्याला नोबेल प्राइज मिळालं. कारण हे खूप महत्वाची गोष्ट त्याने सांगितली की माणूस कसा राहत होता. आता फ्रीज मी तुम्हाला सांगितलं ना, आता फ्रीजमध्ये काय, जरी सरपटणारा प्राणी आला तरी फ्रीज वापरतो मी, तो वापरायचा म्हणजे तो माणूस. कारण सरपटणाऱ्या प्राण्याला जर मी हालचाल केली तर तो मला दंश करेल. किंवा अनेक वेळेला मी जर क्विक सँड म्हणजे दलदलीमध्ये सापडलो तर मला फाईट आणि फ्लाईट करून फायदा नाही, मला फ्रीजच व्हायला पाहिजे. तर ह्या फाईट, फ्लाईट, फ्रीज हे जे पर्याय या मानवाच्या समोरचे होते त्याच्यामधून काय महत्वाचं होतं बघा, की एका पर्यायातून दुसऱ्याकडे जायला लागायचं. म्हणजे बघा, मी पहिल्यांदा समोर एक वन्य प्राणी आहे, सरपटणारा प्राणी आलाय, मला काही करता येण्यासारखं नाही म्हणून मी गप्प बसून आहे, अजिबात हालचाल करत नाही. तो प्राणी आता माझ्या समोरून गेला की मला काय करायला पाहिजे? भागो. म्हणजे फ्रीजचं रूपांतर मला कशात करायला पाहिजे? फ्लाईटमध्ये. किंवा मी आता पळतोय, माझ्या मागे ते लागलेत, पण मला आता कुमक मिळाली, अजून माझे 40 मित्र आले, तर मला फ्लाईटचं रूपांतर कशात करायला पाहिजे? फाईटमध्ये करायला पाहिजे. लक्षात आलं? एक पर्याय जरी घेतला तरी त्याला मला सारखा लावायला लागायचा दुसरा पर्याय. त्याच्यामुळे माझं शरीर हे सतत कसं पाहिजे? तत्पर पाहिजे. या शारीरिक तत्परतेमधून आपल्या सगळ्यांच्या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमची निर्मिती झाली. म्हणजे तिला आमच्या भाषेमध्ये ती स्वायत्त असते. त्याला मी टेक्निकल ह्याच्या पुढे जात नाही, त्याला सिम्पथॅटिक, पॅरासिम्पथॅटिक वगैरे 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 सगळी नाव आहेत. पण ही का निर्माण झाली? कारण आव्हान कधी येईल माहीत नाही, आपल्याला शरीर सुद्धा तत्पर राखलं पाहिजे, तर आपण फाईट, फ्लाईट, फ्रीज मधला योग्य पर्याय घेऊ शकू आणि दुसऱ्याला जोडू सुद्धा शकू. या पर्यायांच्या मधून पहिल्यांदा आदिम भावनांची निर्मिती झाली. आता या आदिम भावना कशा होत्या बघा, फाईट मधनं संतापाची भावना निर्माण झाली. कारण फाईटला पाहिजे की नाही, असं आज सुद्धा माणसाच्या वागण्याचा जरी आपल्याला संताप आला असला तरी सुद्धा बोलताना मुठी वळतात, दातोट खाल्ले जातात. खरं म्हणजे संताप बोलण्याचा आलेला असतो. म्हणजे फाईट मधून कुठली भावना आली? संतापाची. फ्लाईट मधून अर्थातच कुठली भावना आली? भीतीची आणि चिंतेची. आणि फ्रीज मधनं कुठली भावना आली? नैराश्याची. माझ्या हातात करण्यासारखं काहीच नाही अदर दॅन वेटिंग. म्हणजे मी फक्त आता वाट बघू शकतो काहीतरी चांगलं घडण्याची. म्हणजेच तुमच्या असं लक्षात येईल की आज आपल्या सगळ्यांना त्रास देणाऱ्या भावना या आपल्या बरोबर किमान 1.5 लाख वर्षापासून आहेत. आणि त्यांची आणि आपली 1.5 लाख वर्षांची एकमेकांच्या बरोबरची गुंतवणूक असल्यामुळे त्यांचा रियाज सुद्धा आपण 1.5 लाख वर्षे केलेला आहे. आणि म्हणूनच आपल्याला संतापण्यासाठी कुठलेही प्रशिक्षण पुस्तक वाचावे लागत नाही किंवा उत्कृष्ट पद्धतीने भीती निर्माण करा असं सांगणारा अभ्यासक्रम अस्तित्वात नाही. कारण या सगळ्या भावना आपल्या हार्डवेअरचाच भाग झाल्या आहेत, त्यामुळे त्या आपोआप येतात. फाईट, आपलं संताप, भीती, नैराश्य. आता हा जो आपला आदिमानव होता की नाही, हा ज्या वेळेला कधी कधी त्या आव्हानावरती मात करायचा, तर आव्हानावरती मात केली की त्याची भावना कुठली असायची बघा? त्याची भावना असायची सुटकेतल्या विजयाचा उन्माद. कारण क्या बात है, आता मी काय पद्धतीनं हे आव्हान पार पाडलं हे त्याला कळायचं. टार्झन काय करायचं बघा? टार्झन नेहमी मोठी आरोळी मारायचा, कारण सुटकेच्या विजयातला उन्माद.
आणि कधी कधी या माणसाचे, आपल्या माणसाचे आडाखे चुकायचे. ते चुकले आणि तो जर जगला आपल्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम पाहण्यासाठी, तर त्याला कुठली भावना यायची? खंत, गिल्ट. या सगळ्या आदिम भावना आहेत. आपण भावनांचे ना 3 सेट्स बघणार आहोत. त्यातला हा पहिला सेट आहे आदिम भावना. या आपल्याकडे, आपल्या हार्डवेअरमध्ये हजारो लाखो वर्ष आहेत, म्हणून त्या ऑटोमॅटिकली येतात. इतकं आपल्याला कळलं. आपण पुढे जाऊया. आता काय झालं की मी तुम्हाला म्हणालो तशी संस्कृती जशी बदलत गेली, गेल्या 8, 10, 12 हजार वर्षांमध्ये सिव्हिलायझेशन जशी तयार व्हायला लागली, आव्हानांच्या मध्ये बदल झाला. जीवशास्त्रीय आव्हानं होती ती सुद्धा अधिक रिफाईंड झालीत, पण त्या आव्हानांमध्ये भर कशाची पडली? बौद्धिक आव्हानं, तांत्रिक आव्हानं, भावनिक आव्हानं, सामाजिक आव्हानं, सांस्कृतिक आव्हानं, शैक्षणिक आव्हानं. या सगळ्याला आपण असं म्हणतो मनोसामाजिक उद्दिष्टे. जीवशास्त्रीय आव्हानं 1.5 लाख वर्षापासून होती, त्याच्यामध्ये पण भर पडतच गेली. पण नवीन काय आलं गेल्या 10-15 हजार वर्षांमध्ये? तर सायको सोशल गोल्स माणसाच्या समोर आले, मनोसामाजिक आव्हानं आली. आता तुमची आणि माझी नेहमीची गोची काय होते की आपल्या समोरचं आव्हान असतं मनोसामाजिक, पण आपलं हार्डवेअर ताबा घेतं आणि ते म्हणतं की हे जीवशास्त्रीय आहे. परीक्षेतल्या टेन्शन पासून ते नात्यांमधल्या विकल्पांपर्यंत सगळ्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. म्हणजे मी बॉसला घाबरतो. आपण म्हणतो सुद्धा बरं का की अरे बॉस काय खाणार आहे का तुला? पण त्यावेळेला दिसत असतं तसं त्या माणसाला की आता खाणार आहे. एखादा स्पर्धेच्या ठिकाणी जाणारा विद्यार्थी असतो आणि तो प्रचंड घाबरलेला असतो, तर त्याला आपण म्हणतो ते परीक्षक समोर बसले, ते खाणार आहेत का तुला? त्याला तसे भासत असतात. म्हणजेच आपलं मन काय करतं, समोरचं आव्हान असतं मनोसामाजिक, पण त्याला बनवतं जीवशास्त्रीय. हा आपल्या सगळ्यांचा घोळ आहे. पुढे आपण याच्याकडे येऊ. मग आता हा घोळ, या घोळावरती मात करण्यासाठी म्हणून आपल्या मेंदूनं एक गमतीदार गोष्ट केली. ती काय केली ते बघूया. या ज्या सगळ्या आदिम भावना आहेत त्या हार्डवेअरमध्ये आहेत, त्या आपल्या मेंदूच्या हायपोथॅलॅमस, लिम्बिक सिस्टीम, अमिगडाला नावाच्या ह्या सगळ्या आपल्या मेंदूच्या, म्हणजे कण्याकडून कवटीकडे जाताना कण्याच्या वर, पण या वरच्या मेंदूच्या खाली हा तो भाग आहे मेंदूचा. कारण मी तुम्हाला काय सांगितलं, कण्याकडून कवटीकडे मेंदू डेव्हलप होत होता. इथपर्यंत मेंदूची डेव्हलपमेंट झाली आणि मग लोकांना कळायला लागलं की या भावना नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी योग्य नाहीत, नव्या आव्हानांना नवीन भावना हव्यात. तिथपर्यंत मेंदूचा पुढचा भागही डेव्हलप झाला होता, त्याला म्हणतात कॉर्टेक्स. आता हा जो कॉर्टेक्स आला त्याच्यातून प्रगत भावनांचा उदय झाला. म्हणजे पहिला गट कुठला? आदिम भावना. या किती? 1.5 लाख वर्षाच्या. ह्या साधारण 30-40 हजार वर्षापासून आल्या या सेरेब्रल कॉर्टेक्स मधल्या. मग आता ह्या कॉर्टिकल भावना किंवा या प्रगत भावना ह्या कशा आहेत? पहिली गोष्ट, प्रगत भावना विचारांवर आधारित आहेत. आपण म्हणतो बरं का बऱ्याच वेळेला, त्यावेळेला काय लक्षातच आलं नाही रे, फटकन बोलून गेलो, फटकन करून गेलो. त्यावेळेला आदिम भावनांनी ताबा घेतलेला असतो. मग आपण म्हणतो नंतर थोडा विचार केला. हा, म्हणजे तो जो अमिगडाला नावाची बदामासारखी दिसणारी छोटीशी ग्रंथी या अख्ख्या कॉर्टेक्सला कधी कधी हायजॅक करते. हा, सगळे शहाणे सुरते म्हणणारे आपल्यातली मंडळी, त्यांचा अमिगडाला त्या अख्ख्या कॉर्टेक्सला कधी कधी हायजॅक करतो. नंतर पश्चातापाची पाळी येते. हा कॉर्टेक्स काय सांगतो, बेटा समोरची समस्या काय आहे ते जाणून घे, विचार कर. कशाचा विचार कर? उपलब्ध वेळ, काळ, परिस्थिती, क्षमता, कमतरता, तुझं उद्दिष्ट काय, या सगळ्याचा विचार कर आणि त्याप्रमाणे आखणी कर. जीवशास्त्रीय की मनोसामाजिक ह्यातल्या भेद जो आहे तो ओळख, सायकोसोशल का बायोलॉजिकल. म्हणजे मी समजा एका व्यक्तीच्या प्रचंड प्रेमात आहे आणि ती व्यक्ती मला, माझ्या प्रेमाला तिनं नकार दिला. खरं म्हणजे ही भावनिक, मानसिक, झालंच तर सामाजिक, अशी सगळी समस्या आहे. पण त्यावेळेला मी तिला आदिम भावना जर माझ्या प्रज्वलित झाल्या तर मी कसा जाईन हो? मी एकतर फाईटला जाईन, मलाही नाही म्हणते काय,
मी हिला धडा शिकवतो. सगळ्या ऍसिड अटॅक्सच्या मागे ती भावना आहे बघा. कारण ती आदिम भावनेकडे गेलो ना मी. खरं म्हणजे ती मला या कॉर्टेक्स वरती, या सेरेब्रल कॉर्टेक्सने विचाराने सोडवायची होती. तिनं मला नाही म्हटल्यामुळे मी नक्की मरणार नव्हतो. मी जर फाईट मोडला गेलो तर मी तिच्यावरती काहीतरी करेन, फ्लाईट मोडला गेलो तर मी माझ्यावरती काहीतरी करेन, किंवा माझ्या ध्येयापासून दूर पळेन. फ्रीज मध्ये गेलो तर इतका डिप्रेस्ड होईन की माझंच काहीतरी बरं वाईट करून घेईन. म्हणजे समोरचं आव्हान मनोसामाजिक जरी असलं तरी आपण त्याला जीवशास्त्रीय बनवण्याची कला आपल्याला इतकी अवगत आहे. म्हणजेच असं की या भावना आपल्याकडे आहेत. हा, खरं म्हणजे आपल्याकडे देर आर 2 सेट्स. आत्ता आदिम भावना जशा आपल्याकडे आहेत तशा प्रगत भावना पण आहेत. आणि शेवटची ओळ वाचा. प्रगत भावना आपल्याला काय सांगतात? मी आणि अन्य ह्यांना पोषक पर्याय शोधा. ह्याचा अर्थ असा की आधीच्या आपल्या आदिम भावनांमध्ये फक्त मी आहे. मी कसा वाचेन, मी कसा जगेन, मी कसा तगेन. या कॉर्टेक्सच्या भावनेमध्ये काय आहे? मी आणि अन्य, म्हणजे मी कडून आम्हीकडे आपल्याला कॉर्टेक्स नेतो. आधी फक्त मी होता, मी जगलो वाचलो तर सर सलामत तो पगडी 50. पण आता कॉर्टेक्स जसा डेव्हलप व्हायला लागला तसं माणसाच्या लक्षात आलं की अरे फक्त मी वाचून नाही, माझ्याबरोबर सगळे अन्य सुद्धा वाचले तर भविष्य जास्त बरं आहे. म्हणून पोषक पर्याय ह्याचा अर्थ असा की तो अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह कोणासाठी? फक्त माझ्यासाठी नाही, मी आणि अन्य ह्यांच्यासाठी. म्हणजे या कॉर्टेक्सच्या लेव्हलवरती, या प्रगत भावनांच्या लेव्हलवरती काय निर्माण झालं तर मी कडून आम्हीकडे जाण्याचं रसायन तयार झालं. पण हे सॉफ्टवेअर आहे, हे हार्डवेअर नाही. आदिम भावना हार्डवेअर मध्ये, या ज्या प्रगत भावना आहेत ह्यांचं सॉफ्टवेअर आहे. म्हणून गिरवावं लागतं सारखं. सारखी सारखी सवय करावी लागते आपल्याला की अरे विचार कर, अरे विचार कर, तुला कळलं नाही तर ह्यांना विचार, त्यांचं मत घे, पटकन निर्णय घेऊ नको, बघ परिस्थिती काय आहे ती. अगदी कोणाचं नाही तर गुगल बाबाकडे जा. पण म्हणजेच काय, विचारपूर्वक काय तो निर्णय घे हे आपण सांगतो ना. कारण सॉफ्टवेअर असल्यामुळे ते आपल्याला ऑटोमॅटिक येत नाही. मग आता या प्रगत भावना म्हणजे काय? प्रगत भावना सांगतात सहमती, कॉन्सेन्सस, की सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घ्या. सगळ्या ज्या भावना होत्या कुठल्या? आदिम भावना, त्या म्हणतात सत्ता, टोळीचा नायक कोण, मी जे म्हणेन ते व्हायला पाहिजे. कॉर्टेक्स आपल्याला सांगतं की अरे असं नसतं, सगळे एकत्र येऊन जो निर्णय घ्यायचा तो चांगला. आदिम भावना आपल्याला सांगतात अस्तित्व, जगायचंय, तगायचंय. कॉर्टेक्स मधल्या या प्रगत भावना आपल्याला सांगतात फक्त अस्तित्व नाही, अस्तित्वाकडून उत्कर्षाकडे. या आदिम भावना सांगतात मी, प्रगत भावना सांगतात आम्ही. आदिम भावना सांगतात तात्काळ, प्रगत भावना म्हणतात नियोजित, नियोजनपूर्व जे करायचं ते कर. आता तुमच्या लक्षात आलं की आपल्याकडे दोन्ही सेट्स आहेत आणि ते दोन्ही आपण वापरत असतो कमी जास्त फरकाने. म्हणजेच जेव्हा माणूस लिव्ह कडून लिव्ह अँड लेट लिव्ह वर गेला त्यालाच आपण विवेकाचा उदय असं म्हणतो. विवेक म्हणजे काय? विवेक ह्याचा अर्थच असा की माझ्याबरोबर इतरांचा विचार करणं ही विवेकाची सगळी पहिली पायरी आहे. मी जोपर्यंत फक्त माझा विचार करत असतो तोपर्यंत मी आदिमानवाच्या पातळीवरती आहे, फक्त लिम्बिक सिस्टीमच्या पातळीवरती आहे. मी आणि इतर असा विचार मी करायला लागलो, लिव्ह अँड लेट लिव्ह, की मी, हा विवेक निर्माण झाला माणसामध्ये, हा उत्क्रांतीच्या ओघामध्ये. आणि मग गेल्या 6 ते 8 हजार वर्षांमध्ये एक अजून गमतीदार गोष्ट उत्क्रांतीमध्ये घडली. साधारण मी जिथे हात माझ्या कवटीला लावतोय त्याच्या आतमध्ये जो मेंदूचा भाग आहे त्याला म्हणतात प्री फ्रंटल कॉर्टेक्स, त्याला म्हणतात निओ कॉर्टेक्स. हा आपल्या मेंदूचा याच कवटीतला अगदी तरुण भाग, म्हणजे तरुण म्हणजे गेल्या 8-10 हजार वर्षवाला. हां, पण तुलनेने आता तुमच्या लक्षात येईल की कित्येक लाख, कित्येक हजार हा तरुणच म्हणायला हवा. अगदी तुम्हाला जर म्हणजे फक्त समजण्यासाठी की आपल्याकडचा जो वेदकाळ आहे त्या वेदकाळामध्ये जिथे ॲब्स्ट्रॅक्शनला सुरुवात झाली बघा,
मी कोण आहे, या जगाशी असलेलं माझं नातं काय, या आयुष्याशी असलेलं माझं नातं काय, हे सगळे जेव्हा प्रश्न विचारायला लागले तिथे कुठेतरी हा प्री फ्रंटल येत असावा. आणि जसे वेदातून उपनिषदाकडे जाणं हा सुद्धा खूप मोठा अनेक वर्षांचा काळ आहे बरं का. तर तो सगळा काळ आपल्याला एका बाजूने ही डेव्हलपमेंट कशी झाली असावी त्याला सुद्धा लावता येतो. म्हणून आपल्या तत्वज्ञानाला नेहमी वेदांत तत्वज्ञान म्हटलंय की वेदांच्या शेवटी काय सांगितलेलं आहे त्या शेवटी याच्यामध्ये काळाची गती सुद्धा विचाराच्या गती बरोबर अध्यारूत आहे, म्हणून त्याला वेदांत म्हणतो आपण. उपनिषदे जी आहे ती वेदांच्या नंतर आली आणि उपनिषदामधला विचार हा तत्वज्ञान ह्या अर्थानं हळूहळू जास्त प्रगत होत गेला. तो प्री फ्रंटल कॉर्टेक्स म्हणजेच काय, त्या प्री फ्रंटलला काय झालं, या भावनांना आपण म्हणतो उन्नत भावना, निओ कॉर्टिकल इमोशन्स. या निओ कॉर्टिकल इमोशन्स ज्या इकडच्या आहेत ह्या भावना, उन्नत भावना म्हणजे काय आणि त्या विज्ञानाला कशा कळल्या, हा फार इंटरेस्टिंग भाग. आपल्या सगळ्यांना सिटी स्कॅन माहिती आहे, हे मेंदूच्या चकत्या करून त्याच्यामधून त्याचे इमेजेस प्रतिमा तयार करणं. त्याच्यानंतर आला MRI. हे जे सगळे स्कॅन्स आहेत यांना शास्त्रीय भाषेत म्हणतात स्ट्रक्चरल स्कॅन्स. याच्या पुढे अजून एक गंमत झाली की फंक्शनल स्कॅन्स आले. फंक्शनल स्कॅनचा अर्थ असा की त्या वेळेला लाईव्ह त्या माणसाच्या मनात जे भावनिक घडतं आहे ते त्या वेळेला टिपणं असा स्कॅन निर्माण झाला. त्याला म्हणतात पेट स्कॅन, पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी, की ज्याच्यामध्ये पुन्हा केमिस्ट्री आहे. आणि त्या केमिस्ट्रीतून तो पेट स्कॅन जेव्हा तयार झाले तेव्हा एक फार महत्त्वाचं साधन वैज्ञानिकांना मिळालं भावनांचा अभ्यास करण्याचं. म्हणजे आता मी तुम्हाला जे या भावना आदिम भावना लिंबिक सिस्टीममधनं आल्या, प्रगत भावना कॉर्टेक्समधनं आल्या आणि आता आपण जो सेट बघणार आहोत उन्नत भावना या निओ कॉर्टेक्समधनं आल्या, हे मी ठामपणे का सांगू शकतोय, त्याचं कारण असं की या भावना अनुभवताना मेंदूच्या कुठल्या भागात मेटाबॉलिझमचं काय होतं ह्याचा पुरावा आज शास्त्रज्ञांच्याकडे आहे. म्हणून म्हणजे प्रचंड राग आल्यावरती काय होतं, तो राग काबूत आणल्यावरती काय होतं, याचे आज आपल्याला न्यूरोलॉजिकली इमेजेस हे स्टँडर्डाइज मिळू शकतात. म्हणूनच भावनांचं उगमस्थान कुठे हा प्रश्न विज्ञानाला सोडवता आला आणि त्या वेळेला मेंदूची कुठली सेंटर्स त्यांचा मेटाबॉलिझम कसा बदलतात हे कळलं. आणि त्यामुळं मग त्यांच्या लक्षात आलं की अरे, ज्या वेळेला आदिम पातळीवरती माणूस असतो तेव्हा लिंबिक सिस्टीममध्ये गडबड होते, ज्या वेळेला तो कॉर्टिकली विचार करतो तेव्हा कॉर्टेक्समधल्या सेल्समधल्या मेटाबॉलिझममध्ये अजून काहीतरी गडबड होते, आणि ज्या वेळेला तो उन्नत म्हणजे काय ते आता सांगतो तुम्हाला त्या पद्धतीने वागतो त्यावेळेला या प्री फ्रंटल कॉर्टेक्सच्या मेटाबॉलिझममध्ये काहीतरी बदल घडतात. म्हणजे हे लेटेस्ट सॉफ्टवेअर आहे. आता ही या प्रेझेंटेशनमधली सगळ्यात महत्त्वाची स्लाईड आहे असं आपण मानू. हे लेटेस्ट सॉफ्टवेअर आहे ना, त्याचे भाग इथे लिहिले आहेत बघा, की या निओ कॉर्टिकल इमोशन्स कुठल्या, या लेटेस्ट इमोशन्स कुठल्या. आपण सुरुवात करू. पहिली जी आहे ती आहे आस्था, एम्पॅथी. एम्पॅथी याचा अर्थ असा की समोरच्या माणसाला काय हवं आहे हे त्याने सांगण्याच्या आधीच मला कळणं. सांगितल्यावरती कळणं इज कॉर्टिकल, सांगितल्यावरतीही न कळणं इज लिंबिक सिस्टीम. पण सांगण्याच्या आधी कळणं इज एम्पॅथी. म्हणजे बऱ्याच वेळेला जेव्हा आपल्याला असा अनुभव येतो ना, सगळ्यांना आला असेल की अरे आपण एखाद्या ठिकाणी जातो आणि आपली नेमकी काय अवस्था होणार आहे असणार आहे हे त्या माणसाला आधीच कळतं. आपण घरामध्ये सुद्धा एम्पॅथी वापरतो बरं का. म्हणजे आपल्याला माहिती आहे की एखादा माणूस आज आपल्याकडे जेवायला येणार आहे आणि त्याला काय आवडतं हे आपण आधीच विचार करतो, किंवा त्याचं पथ्यपाणी काय आहे हे विचार करून आपण मेनू. दॅट्स अ सिम्पल ॲक्ट ऑफ एम्पॅथी, की त्या माणसाच्या भूमिकेमध्ये स्वतःला ठेवून त्याच्या गरजेचा विचार करणं आणि त्याला त्यावरचा एक पर्याय उपलब्ध करून देणं, त्याच्यासाठी एक अल्टरनेटिव्ह काढणं, ही एम्पॅथी आहे, ही आस्था आहे. करुणा म्हणजे कंपॅशन. आता हे जवळजवळच्या भावना आहेत, पण ह्याच्यामधला त्यांना न्यूरोकेमिकली फरक कसा कळला ते मी तुम्हाला सांगतो, फार इंटरेस्टिंग आहे.
त्यांना असं दिसलं म्हणजे शास्त्रज्ञांना की एम्पथीचं जे सेंटर आहे त्याच्यामधला मेटाबॉलिझम आपल्याला ॲक्शन पोटेन्शियल तात्पुरतं देतो. आणि ॲक्शन पोटेन्शियल म्हणजे सस्टेन्ड मेटाबॉलिक चेंजेस नर्व सेलच्या बाबतीत, ते तसे झाले की वर्तन तसं बदलणार. कंपॅशनचं ॲक्शन पोटेन्शियल सस्टेन्ड आहे. म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल, करुणा हा शब्द आपण कधी वापरतो? भगवान बुद्धांची करुणा, ख्रिस्ताची करुणा. कारण त्या लोकांनी ती करुणा झाल्यावरती आयुष्यभर त्या एका भावनेच्या साठी आपलं संपूर्ण कृती, वर्तन, शक्ती, ऊर्जा ही सगळी त्याच्यासाठी लावली. म्हणून आस्था, करुणा, कंपॅशन. पुढची फार इंटरेस्टिंग इमोशन आहे बघा, तन्मयता. तन्मयता याचा अर्थ काय? प्रोसेस सॅटिस्फॅक्शन अँड प्रोसेस इन्व्हॉल्वमेंट. तत्मय, तत् म्हणजे ते, मय त्यामध्ये येणं. ही तन्मयता फार महत्वाची निओकॉर्टिकल इमोशन आहे, म्हणजे रंगून जाणं. थोडक्यात तन्मयता म्हणजे काय? मी जे करत आहे त्यामध्ये मी रंगून जाणं. पुढची आहे नम्रता, मॉडेस्टी, ह्युमिलिटी. मी जे करत आहे त्याबद्दल हवा तो किंवा नको तो असा रुबाब न बाळगणं. आणि मी माझं काम करतोय ते मी बेस्ट पद्धतीने करायचा प्रयत्न करतोय, ही नम्रता. माझ्यापेक्षा अनेक मापदंड जगामध्ये आहेत, त्यांच्याकडून मी शिकणार आहे, ही नम्रता. पुढचे आहे कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. मगाशी त्या मुलीचं उदाहरण जे अनिल भाऊंनी आपल्याला दिलं, की तिनं फोन केला आणि कृतज्ञता होती की तुम्ही त्या टप्प्यावरती माझ्या शिक्षणाला जी मदत केलीत त्याच्यामुळं मी आज इथे आले. हे फार महत्त्वाचं आहे. कृतज्ञ राहणं हे फार महत्त्वाचं आहे. पुढे आपण येऊ की याचे मेरिट्स काय आहेत. पण कृतज्ञता, कारण कृतज्ञता माणसाला जोडते, आस्था माणसाला जोडते. निओकॉर्टिकल इमोशन्सचं घोषवाक्यच आहे, डेव्हलप अँड हेल्प डेव्हलप. आदिम भावना सांगतात लिव्ह, प्रगत भावना सांगतात लिव्ह अँड लेट लिव्ह, उन्नत भावना सांगतात डेव्हलप अँड हेल्प डेव्हलप. हा तिघांच्या मधला फरक आहे. बघा आता कृतज्ञता आहे, त्याच्यानंतर आहे निरपेक्ष त्याग, ज्याला इंग्रजीत म्हणतात अल्ट्रुइझम. म्हणजे आता मगाशी या BN सरांची आठवण निघाली की त्यांनी जे काही करून ठेवलं ते त्यांच्या जवळच्या माणसांना सुद्धा माहीत नव्हतं. असं खूप वेळेला होतं. म्हणजे माझे वडील सुद्धा मला इतक्या पद्धतीने 30-40 वर्ष त्यांना जाऊन झालीत तरी सुद्धा ते मला भेटतात आजही. कारण त्यांनी केलेल्या त्या वेळच्या काही गोष्टीमुळे त्या समोरच्या माणसावरती खूप मोठा परिणाम झालेला असतो म्हणून. आणि करताना त्या माझ्या वडिलांनी किंवा त्यांच्यासारख्या माणसांनी कुठलीच अपेक्षा ठेवली नसते. तो निरपेक्ष भाग असतो. पुढचा आहे ऑनेस्टी. म्हणजे हे सगळं वाचल्यावरती तुम्ही म्हणाल की राजकारण्यांसाठी ह्याचे वॅक्सिन्स आहेत का? लगेचच्या लगेच आपण जनकल्याणासाठी, राष्ट्रकल्याणासाठी सगळ्यांना टकाटक निओकॉर्टेक्स त्या सगळ्यांचं जागृत करू. ऑनेस्टी, प्रामाणिकपणा किती आता अलीकडे दुर्लभ झालेला आपल्याला दिसतो. खरा असतो पण दुर्लभ झालेला दिसतो. त्याच्यानंतर एक क्षमा, फॉरगिव्हनेस. किती महत्वाची आहे क्षमा. बघा सगळ्या भावना जोडणाऱ्या आहेत, तोडणाऱ्या नाहीत. क्षमा जोडते, कृतज्ञता जोडते, सूड तोडतो. क्षमा नसेल तर जो विखार येतो तो तोडतो. पण क्षमा खूप महत्वाची. त्याच्यानंतर आहे निग्रह आणि संयम. त्याचं इंग्रजी वाचा, पेशन्स इन स्पाइट ऑफ प्रोव्होकेशन म्हणजे संयम. कारण जर प्रोव्होकेशन नसेल तर माझा पेशन्स खूप आहे बरं का, टेस्ट नको करू, मग तो संयम नाही. टेस्ट केल्यावरही जो राहतो तो संयम. हे आज आपल्याला पुन्हा एकदा सांगायची गरज झालेली आहे बरं का. कारण आपला फ्रस्ट्रेशन इंटॉलरन्स इतका वाढला आहे की जरा काही झालं की आपला संयम तुटतो आणि वरती आपण म्हणतो तसा मी मुळात स्वभावाने फार पेशंट आहे बरं का, असं आमचे पेशंट्स अनेक वेळा म्हणत असतात. तर त्यामुळे पेशन्स किंवा संयम, निग्रह हा इन स्पाइट ऑफ प्रोव्होकेशन आहे. आणि खालचं वाचा, सहिष्णुता, थॉटफुल टॉलरन्स. थॉटफुल टॉलरन्स, सहिष्णुता याचा अर्थ थॉटफुल टॉलरन्स. दुसऱ्याच्या मताचा, दुसऱ्याच्या भूमिकेचा विचारपूर्वक केलेला स्वीकार. म्हणजेच काय की ते मला मान्य असलंच पाहिजे असं नाही. आता तुम्हाला एक गमतीदार गोष्ट सांगतो. ह्या ज्या निओकॉर्टिकल इमोशन्स आहेत
ह्यालाच माणुसकी नाही का म्हणायचं? माणुसकी वेगळी काय आहे? माणुसकीची व्याख्या आत्तापर्यंत फक्त धर्मशास्त्रात, तत्वज्ञानामध्ये, साहित्यामध्ये होती. आज तुम्हाला विज्ञान सांगतंय की ही माणुसकी आहे. म्हणजे माणुसकी हे वैज्ञानिक सत्य झालेलं आहे. आणि हे आपल्याला नव्याने जाणून घेण्याची गरज आहे की हे आता वैज्ञानिक सत्य आहे. म्हणजे एम्पथी सुद्धा कुठे निओकॉर्टेक्समध्ये हे आता आयडेंटिफाय केलं त्यांनी. त्यामुळे आजपर्यंत आपण जे म्हणत होतो की ह्युमन व्हॅल्यूज, माणुसकी, हे काय तत्वज्ञानात आहे? नाही, हे माणसाकडे आहे. हा उत्क्रांतीचा अटळ असा परिपाक आहे. आणि तो उत्क्रांतीसाठी का महत्वाचा आहे हे आपण पाहूया थोड्याच वेळामध्ये. पण ह्या ज्या सगळ्या भावना आहेत, या भावना महत्वाच्या ह्यासाठी आहेत की त्या जोडतात आणि त्या विकसित होण्यासाठी मदत करतात. म्हणजे बॉन्डिंग अँड डेव्हलपमेंट. त्या आपल्याला माणसांना जोडतात आणि माणसांना एकमेकांचा विकास करून घेण्यासाठी मदत करतात. म्हणून या उन्नत भावना. पुढची गोष्ट खूप इंटरेस्टिंग. जगामधल्या ज्या काही मोजक्या राज्यघटना आहेत त्यामध्ये आपल्या भारताची राज्यघटना अशी आहे की ज्यामध्ये यातल्या बहुतेक निओकॉर्टिकल इमोशन्स या आतमध्ये घातलेले आहेत. हे भारतीय राज्यघटनेचं फार महत्त्व आहे. आणि हे वाचत असताना आंबेडकरांनी जे लिहून ठेवलंय ते फार इंटरेस्टिंग आहे. त्यांच्या लिखाणामध्ये तो त्यांचा कोट असा आहे की आपण ज्याला लोकशाही विषयक विचार आणि भावना मानतो त्या जनतेच्या मनात रुजलेल्या नसल्यामुळे त्यांची वारंवार जाणीव करून द्यावी लागेल. किती चांगलं म्हणतात की लेटेस्ट आहे सॉफ्टवेअर निओकॉर्टेक्सचं. ते आपण आदिम भावना इतक्या असताना 1.5 लाख वर्षाचं ते हार्डवेअर असताना आपण ते नव्याने सॉफ्टवेअर इन्सर्ट करतोय. ते सॉफ्टवेअर इन्सर्ट करण्याचा एक मार्ग म्हणजे राज्यघटना आहे. म्हणून भारताची राज्यघटना ही अभ्यास करण्यासारखी का आहे तर तिला असलेला निओकॉर्टिकल टच आहे. हे एका बाजूने बघा. दुसऱ्या बाजूने तुम्ही मला सांगा की अध्यात्म तुम्हाला वेगळं काय सांगतं? कुठलंही अध्यात्म तुम्हाला वेगळं काय सांगतं? या भावनांच्या प्रॅक्टिसच्या पलीकडे कुठलंही खरं अध्यात्म तुम्हाला काय सांगतं? धर्माच्याही पलीकडचं अध्यात्म तुम्हाला काय सांगतं? म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की निओकॉर्टिकल इमोशन्स हा विज्ञानाचा असा टप्पा आहे की जिथे अध्यात्म, राज्यघटना, ह्युमन व्हॅल्यूज मधली फिलॉसॉफी हे सगळे एक येतात आणि त्यामधून एक महत्त्वाचं सूत्र निघतं, शहाणपण एकच आहे. ते कुठल्या भाषेत घ्यायचं ती प्रत्येकाची भाषा वेगळी. शहाणपण एकच आहे. आंबेडकरांनी राज्यघटनेत शहाणपणच सांगितलं. भगवद्गीतेमध्ये सुद्धा शहाणपणच सांगितलं. संतांनी शहाणपणच सांगितलं. आज विज्ञान म्हणते की तेच शहाणपण आहे. म्हणजे निओकॉर्टिकल इमोशन्स हेच शहाणपण आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही बघितलं तर लक्षात घ्या, विनोबांनी 1930 ते 40च्या मध्ये लिहिलंय की एक दिवशी ब्रह्मविद्या आणि विज्ञान हे एकच होईल. मला ते वाचताना आणि हे सगळं बघितल्यावरती मला विनोबांचा पुन्हा एक नवा साक्षात्कार झाला की त्या माणसाने 30-40 सालामध्ये कसं म्हटलं असेल हे, की जेव्हा काहीच आपल्याला ज्ञात नव्हतं की एके दिवशी ब्रह्मविद्या म्हणजे काय, हीच ही आध्यात्मिक सूत्र आहेत सगळी. तर ही आणि विज्ञान हे एकाच भाषेत बोलेल. आणि म्हणून विनोबांची मांडणीच आहे अख्खी की ब्रह्मविद्या आणि विज्ञान ह्या एकमेकांशी भिन्न अशा गोष्टी नाहीच आहेत. दोन्ही एकमेकांच्या मध्ये अशी त्यांची मांडणी आहे. आणि आमच्या आधुनिक मानसशास्त्राचा मोठा गुरु फ्रॉइड त्याने लिहून ठेवलं होतं त्याच्या काळामध्ये, देर विल कम अ टाइम व्हेन रिडल्स ऑफ द माइंड विल बी सॉल्व्ड बाय मोलिक्युल्स. म्हणजे ही सगळी जीवरासायनिक जी सूत्र आहेत ज्याच्यावरती हे सगळे स्कॅन्स उभे राहिले त्याच्यामुळे तुम्हाला मनाची रहस्य उलगडण्याला मदत होईल. हे आज आपल्याला जाणून घेणं महत्वाचं काय बघा. ह्या स्लाइडकडे जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की आदिम भावना ज्या आहेत ना त्या फुल्ली कंडिशन्ड आहेत. मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे हाऊ टू गेट अँग्री मोर इफेक्टिव्हली या नावाचं पुस्तक नाही, बरोबर. सगळी पुस्तकं कुठली आहेत?
कंट्रोलिंग युअर अँगर, ओव्हरकमिंग अँझायटी, डीलिंग विथ डिप्रेशन. आम्हा सर्व मानसिक आरोग्य क्षेत्रातल्या व्यावसायिकांचे सगळे व्यवहार किंवा आमच्या करिअर्स आदिम भावनांवरती आधारित आहेत. हा, कारण लोक आदिम भावनेला जातात, मग आम्ही त्यांना औषध देतो आणि त्यांना कॉर्टिकल लेव्हलला आणतो. कधी कधी कॉर्टेक्समध्ये गडबडी होतात, मग तिथेही द्यावं लागतं. मग आदिम भावना फुल्ली कंडिशन्ड आहेत. प्रगत भावना ज्या आहेत त्या पार्शली कंडिशन्ड आहेत, म्हणजे कॉर्टेक्सवाल्या, विचारी मन आपलं जे आहे ते विचारी बुद्धी. उन्नत भावना ज्या आहेत त्या लिस्ट कंडिशन्ड आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त प्रॅक्टिस कशाची करायला पाहिजे बघा, सगळ्यात जास्त प्रॅक्टिस करायला पाहिजे यांची. आता मी तुम्हाला अजून एक गंमत सांगतो. संस्कार म्हणजे वेगळं काय मला सांगा बघा. हा एके ठिकाणी काय काय गोष्टी येतात बघा. संस्कार म्हणजे हेच, ह्युमन व्हॅल्यूज म्हणजे हेच, संविधान सुद्धा हेच आणि अध्यात्म सुद्धा हेच. म्हणजे संस्कार करायचे म्हणजे काय करायचं, मूल्य शिक्षण करायचं म्हणजे काय करायचं, या भावनांचा अनुभव देणं आणि घेणं म्हणजेच मूल्य शिक्षण. या भावनांचा अनुभव देणं आणि घेणं म्हणजेच संस्कार. आणि या भावनांचा अनुभव देणं आणि घेणं म्हणजे जीवनमूल्य. म्हणजे पुन्हा आपण आज अशा एका एकात्मतेकडे स्वतःला खरं म्हणजे आणायला हवं की अरे भाषा कुठल्याही डिसिप्लिनची असो, बोलतोय आपण तेच बोलतोय. म्हणजे ह्याची प्रॅक्टिस आपल्याला करायला पाहिजे, जाणीवपूर्वक उठाव द्यायला पाहिजे. मी तुम्हाला म्हणालो त्याप्रमाणे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या वैचारिक मूल्यांचंच आपण जे आत्ता बघितलं ते भावरूप नव्हे का. कारण स्वातंत्र्य, समता, बंधुता हे आपण घटनेमधून ऐकलेलं आहे. पण जर आपण आता पाहिल्या त्या भावना जर नसतील तर स्वातंत्र्य, समता, बंधुता ही आचारात आणि विचारात येणारच नाही. म्हणजेच स्वातंत्र्य, समता, बंधुता या सगळ्या मूल्यांचं, या आणि अशा सारख्या मूल्यांचं हे खरं म्हणजे भावनिक असं रिप्रेझेंटेशन आहे. पुढची महत्वाची गोष्ट, वाय निओकॉर्टिकल इमोशन्स आर इम्पॉर्टंट नाव. ह्याचं कारण असं की व्यक्ती आणि समष्टी यांच्यामधलं परस्परावलंबित्व म्हणजे इंटरडिपेंडन्स. आज लक्षात घ्या, इंटरडिपेंडन्स हा व्यक्ती आणि व्यक्ती, व्यक्तींचे समूह आणि समूह, आणि समूह आणि निसर्ग या सगळ्यांमधला परस्परावलंबित्व आपण जर लक्षात घेतलं नाही तर आपण नाशाकडे जाणार. म्हणजे सगळ्यात महत्वाची व्हॅल्यू कुठली आहे, इंटरडिपेंडन्स. आणि आपल्याला निओकॉर्टिकल इमोशन्स सांगतात दे फॉस्टर इंटरडिपेंडन्स, म्हणून त्या 21व्या शतकात जास्त महत्वाच्या आहेत. दुसरी गोष्ट, त्या आपल्याला भेदांच्या पलीकडे नेतात. निओकॉर्टिकल इमोशन्स या तुम्हाला सर्व तऱ्हेच्या भेदांच्या पलीकडे नेतात. त्यावेळेला दोन माणसं एकमेकांच्या बरोबर, ज्ञानेश्वरांच्या भाषेमध्ये ये हृदयीचे ते हृदयी घातले, या तऱ्हेच्या गोष्टीमध्ये येतात. हे खरं अद्वैत आहे. म्हणून विंदा करंदीकर म्हणतात मानवाचे अंती एक गोत्र, असं सांगणाऱ्या या भावना आहेत. यांच्या जाणीवपूर्वक प्रसाराची जरुरी आजच का. आता हा तुमच्या माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा भाग. आज सांस्कृतिक वातावरण आपल्या आजूबाजूचं असं आहे की आपण सगळे काही प्रमाणात आम्हीकडून मीकडे जायला लागलोत परत. आज ज्याला आपण उत्कर्ष म्हणतो तो उत्कर्ष म्हणजे मला जे हवं ते फक्त मलाच लवकरात लवकर कसे मिळेल, इव्हन ॲट द कॉस्ट ऑफ अदर्स, इथे आपण चाललो. त्याच्यामध्ये आज चंगळवाद आहे, फक्त मलाच हवं, स्वार्थी हाव आहे, फक्त मलाच हवं. आणि आम्हीची सुद्धा आम्ही संकुचित व्याख्या केली आहे. या जातीचा, हाही भाषा बोलणारा, असा तसा तसा, म्हणजे आम्ही ज्याला आम्ही म्हणतो ती निओकॉर्टिकल आम्हीची भाषा नाही बोलत आपण. आम्ही गटाच्या, धर्माच्या, पंथाच्या, जे काय भाषेच्या, ह्या भाषेत बोलतो. म्हणजे आज आपल्याकडे आम्हीकडून मीकडे जाणारं नवीन कंडिशनिंग सुरू झालंय. आणि या नवीन कंडिशनिंगचा तुम्हाला मला व्यक्ती आणि समाज म्हणून जर सामना करायचा असेल तर प्रॅक्टिस ऑफ निओकॉर्टिकल इमोशन्स बिकम्स युअर अँड माइन सर्व्हायवल किट. आपल्या अस्तित्वाच्या, माणसाच्या आणि या जगाच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी तुम्हाला आणि मला निओकॉर्टिकल इमोशन्सची प्रॅक्टिस करणं आज भाग आहे. नवीन कंडिशनिंग आहे, जसं हे तसं तेही. दोन नवीन सॉफ्टवेअरचा एकमेकाशी सामना आहे.
एक व्हायरस आणि दुसरा अँटीव्हायरस. हा आजचा सामना आहे. कारण आपण जर या संकुचित मीला अजून वरती 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 आणायला लागलो तर ह्यातून मानवी संस्कृतीचा ऱ्हास झाल्याची अनेक उदाहरणं इतिहासात आपल्याला सापडतात. नीरो नावाचा मोठा राजा होता रोमन साम्राज्यामध्ये आणि त्याच्यानंतर साम्राज्य लयाला गेलं. हा नीरो जो होता हा अत्यंत स्वार्थी, चंगळवादी, भोगलोलूप असा होता आणि तो त्या सगळ्या प्रजाजनांना पार्टीसाठी बोलवायचा. आणि काय करायचा की जेव्हा रात्र व्हायची, दिवे नव्हते, इलेक्ट्रिसिटी नव्हती, गुलाम होते, त्या गुलामांची शरीरं जाळायचा आणि त्या प्रकाशामध्ये पार्ट्या व्हायच्या. तर आपण आज प्रश्न असा विचारायचा आहे की नीरो जितका जबाबदार हे घडण्यासाठी तितकेच नीरोच्या पार्टीला येणारे पाहुणे सुद्धा जबाबदार नाहीत का? म्हणून आपण सगळ्यांनी विचारायचा प्रश्न असा आहे की आपण सगळे वेगवेगळ्या स्वरूपात नीरोच्या पार्टीमधले पाहुणे आहोत. आणि या नीरोच्या पार्टीमधले पाहुणे आपल्याला व्हायचं नसेल तर आपल्याकडे उतारा आहे आणि तो उतारा म्हणजे निओकॉर्टिकल इमोशन्सची प्रॅक्टिस. आता तुम्ही मला विचारा काय म्हणताय प्रॅक्टिस कशी करायची प्रॅक्टिस सांगा. सोपं आहे बघा, अगदी सोपं आहे. आपल्या 24 तासामध्ये किमान एकदा समोरच्या व्यक्तीच्या भावना, विचार आणि गरज ओळखून त्याप्रमाणे अर्थपूर्ण आणि त्यावेळी वागण्याचा प्रयत्न. आता हे खूपच कठीण वाटेल, सोपं करतो. नवरा बायको, समजा मी आहे, माझी बायको आहे आणि मला जनरली यायला उशीर होतो. समजा बायको आधी येते, ती काय काय ते सगळं चहा बिया करून ठेवते. ठीक आहे, आज मी लवकर घरी गेलो आणि माझी बायको कामावरून यायला किंवा जिथे कुठे गेली तिथून यायला वेळ आहे आणि माझ्याकडे पण वेळ आहे. तर मी फक्त टीव्ही बघण्यापेक्षा तिला घरी आल्यावरती काय करायला आवडेल, कसं घर असलेलं आवडेल, फक्त खायला प्यायलाच नाही, त्याच्यातल्या काही गोष्टी मी इनिशिएटिव्ह घेऊन करणे, इतकं हे सोपं आहे. पण मी समजा घरी आलो तर मी कधी कधी मुलगा किंवा मुलगी पण असे ना, बायको आणि नवराच असायला पाहिजे असं नाही. कारण बरेच जण एकमेकांकडे असे वळले आता. तर त्यामुळे हे मी जरी उदाहरण दिलं असलं तरी सुद्धा ते सर्व नात्यांना लागू आहे हे लक्षात घ्या. म्हणजेच असं की काय झालं, त्यामुळे मी माझ्या स्वच्या मधून बाहेर पडलो, मी जोडला गेलो. बरं, हे दिवसातून एकदा किमान करा. कोणासाठी ते सांगतो म्हणजे पूर्ण होईल. एक व्यक्ती जी भावनिक दृष्टीनं माझ्या जवळ आहे आणि एक व्यक्ती जी भावनिक दृष्टीनं माझ्या तितकी जवळ नाही. म्हणजेच वन इज अ बिहेवियर इन फॅमिली सेटिंग अँड द अदर इज अ बिहेवियर इन द सोशल सेटिंग. फॅमिली सेटिंग मध्ये का महत्वाचं? कारण त्या लोकांना आपण सगळ्यात जास्त गृहीत धरतो म्हणून. म्हणजे आपल्या निओकॉर्टिकल भावना बऱ्याच वेळेला समाजात प्रज्वलित होतात, पण घरी आल्यावरती होत नाहीत कारण घरचे आपलेच आहेत. तिथे आपण डायरेक्ट हायपोथॅलेमस लिम्बिक सिस्टीमवरती जातो, कधी कधी कॉर्टेक्सवरती पण नाही राहत. त्यामुळं आपल्याला घरच्या लोकांसाठी आणि समाजासाठी, कारण आपण जेव्हा कुठलीही एक छोटीशी सामाजिक कृती करतो आहोत त्याचा परिणाम इतरांवरती होणार आहे. म्हणजेच आता बघा, मगाशी अनिल भाऊंनी आपल्याला त्यांनी काय काय केलं, किती विद्यार्थ्यांना मदत केली सांगितलं. तेवढीच मदत आपण करायला पाहिजे असं नाही, पण मदत करावी हे आपल्या मनामध्ये निर्माण होणं ही निओकॉर्टिकल टच आहे. म्हणून तुम्हाला मला लोक विचारतात, म्हणजे काय सगळ्यांनी संत व्हायचं का? म्हटलं नाही, ते कधीच होता येत नाही. कारण निओकॉर्टेक्स हे लेटेस्ट सॉफ्टवेअर असल्यामुळे काही जणांच्या मध्येच ते खूप जास्त छान बसलेलं आहे. म्हणून खरे संत खरंच रेअर आहेत. पण तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मध्ये निओकॉर्टेक्स आहे, तेव्हा आपापल्या पद्धतीनं आपल्याला करता येईल. ज्ञानेश्वरांनी जसं सांगितलंय, राजहंस चालतो अत्यंत डौलदारपणे, इतरांनी चालू नये असा काही रूल नाहीये. आपण आपल्याला काय करायचंय, आपल्याला कॉर्टेक्सवरती राहायला प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी मध्ये मध्ये निओकॉर्टिकल भावनांचा फक्त तडका द्यायचा. म्हणजे माझ्या या युक्तीचं नाव आहे निओकॉर्टिकल तडका. प्रॅक्टिस ॲटलिस्ट ट्वाइस अ डे. आता तुम्ही म्हणाल, एवढं काय प्रॅक्टिस करीन काय अख्खा समाज बदलणार आहे का? बदलेल का नाही माहीत नाही,
पण बदलू शकतो का? माणसं बदलली तर समाज बदलेल. पण बदलू शकतो का? तर बदलू शकतो. म्हणून आज आपल्याला हे का करायचं आहे? कारण हे जर आपण केलं नाही तर सगळेच जण खेचले जाऊ लिम्बिक सिस्टीमकडे. म्हणून आता पुढचा भाग बघा की आपल्या परंपरेमधला निओकॉर्टिकल रोल मॉडेल्स. तुमच्या आजूबाजूला निओकॉर्टिकली राहणारी खूप माणसं जी प्रसिद्ध नव्हती, हे बीएन सर, अशी राहणारी जी माणसं आहेत की जी प्रसिद्ध, जसं विनोबांनी म्हटलंय आपल्या वडिलांबद्दल की माझे बाबा हे जगातले मोठ्यात मोठे प्रसिद्ध पुरुष होते. किती छान म्हटलंय. तर असे हे आपले निओकॉर्टिकल रोल मॉडेल्स तुमच्या आमच्या बाजूला आहेत. त्यांना मीडिया कधीही पुढे आणणार नाही. आपल्याला त्यांचा आदर करायला पाहिजे, कारण ते जी भावना प्रक्षेपित करतायत ती तुमच्या आमच्या भविष्यासाठी मोठी आहे. म्हणून निओकॉर्टिकल रोल मॉडेल्स प्रक्षेपित करा. म्हणजे काय? आपल्यातले छोटे टायनी सेंट्स बघा ना, स्वतःच्या पलीकडे जाऊन काम करणारी माणसं बघा. निदान त्यांना मदत करा, निदान त्यांना आपुलकी द्या, निदान त्यांना शाबासकी द्या, काहीतरी तर करा. आणि परंपरेमधला निओकॉर्टिकल भाग प्रक्षेपित करा. म्हणजेच काय की आता समजा आपण एक उदाहरण घेऊ. मगाशी त्यांनी वारकरी आणि संत वाङ्मयाचा उल्लेख केला म्हणून की आता आपली जी वारकरी परंपरा आहे, आपला जो महाराष्ट्राचा भागवत धर्म आहे, हा एक खूप महत्त्वाचा निओकॉर्टिकल, म्हणजे अनेक गोष्टी आहेत. एक आत्ता उदाहरण घेतो. महत्त्वाची निओकॉर्टिकल इमोशन कुठली प्रक्षेपित करतो? मगाशी मी म्हणालो ती तन्मयता. ती प्रोसेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन रिझल्ट्स, अशी एक गोष्ट वारकरी संप्रदायात सांगितली जाते. फार छान गोष्ट आहे की एक आपले नारद मुनी असतात, ते फिरत असतात सगळीकडे, जनरली नेहमी जसे फिरतात तसे. तर त्यांना एक साधू दिसतो बरं का, आणि तो साधू तप करत असतो. मग ते विचारतात, साधू विचारतो त्यांना की मी इतका सॉलिड तप करतोय, मला साधारण मुक्ती कधी मिळेल ते सांगाल का? तर आता नारदांना सगळं माहिती असतं ना, कोणाला कधी मुक्ती वगैरे मिळणार. तर नारद म्हणतात की तू अशाच तऱ्हेचं तप अमुक अमुक काही जन्म करत राहिलास तर तुला मुक्ती मिळेल. तर तो भयंकर हिरमोड होतो त्याचा. आयला एक जन्म तर असाच जाणार, पुढच्या जन्माचं कोणी सांगितलं, म्हणून तो ऋषी फार असा उदास होतो. मग नारद पुढे येतात, त्यांना एक वारीला जाणारा वारकरी भेटतो. तर वारकऱ्याला आता काय होतं, नारद जराशे चावट असतात, तुम्हाला माहिती आहे. ते म्हणतात, म्हणजे आता वारकरी काहीच विचारत नाही, तो आपला चाललाय. तर नारदच त्याला विचारतात की का रे, तुला मुक्ती पाहिजे का? तो पाहिजे, मिळेल तर कोणाला नको आहे. मग म्हणे मी तुला सांगू का, मला माहिती आहे तुला कधी मुक्ती मिळेल. तर तो म्हणतो सांगा. मग नारद म्हणतात की हे जे झाड आहे, त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढ्या पानांचे जन्म जेव्हा तुझे पूर्ण होतील तेव्हा तुला मुक्ती मिळेल. तर तो आनंदाने नाचायला लागतो. तर नारद त्याला म्हणतात, अरे म्हणजे आधीचा माणूस पूर्ण खचला होता, हा आनंदला का बरं? तो म्हणतो, अहो इतके जन्म, इतकी पानं म्हणजे तितकी भक्ती, भक्ती मिळाल्यावर मुक्ती हवी आहे कशाला? ह्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या भागवत धर्माचं सार आहे. प्रोसेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन रिझल्ट. तुम्ही जर त्या प्रक्रियेमधला आनंद जितका जास्त लुटाल तितका तुमचा परिणामांचा हेका कमी 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 होत जाईल. म्हणजेच बघा की हा परंपरेतला निओकॉर्टिकल भाग आहे. आज आपल्याला गरज काय आहे की परंपरेमधले जे निओकॉर्टिकल भाग आहेत ते प्रोजेक्ट केले पाहिजे. त्याचं मी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगेन, परंतु अशी खूप सारी उदाहरणं आहेत. आपल्यातले टायनी सेंट्स, छोटे संत शोधणं, स्वतः पलीकडे पाहणं आणि विकासात्मक कृती करणं, या प्रवासाला समाज मान्यता मिळणं खूप गरजेचं आहे. आज आपण सेलिब्रिटी या शब्दाचा अर्थ खूपच स्वस्त करून टाकलाय. कॅमेऱ्याच्या समोर जी असते ती सेलिब्रिटी, पण खऱ्या सेलिब्रिटी ह्या कॅमेऱ्याच्या पाठीच असतात हे आपण लक्षात घेत नाही. मगासपासून ज्या वेध या व्यासपीठाचा उल्लेख इथं झाला, त्या वेधमधून आपण भारतातल्याच नव्हे तर जगातल्या अशा खऱ्या सेलिब्रिटीज विद्यार्थी पालकांच्या समोर आणत असतो, आणि ज्या आपल्याला माहिती नसतात पण ज्यांनी एकदा आपल्याला त्या भेटल्या की आपलं आयुष्य बदलून जाईल इतका त्यांचा प्रभाव आपल्यावरती पडतो. म्हणजे जसं की आपल्याला ह्या गोष्टीला समाज मान्यता दिली पाहिजे. पुढची गोष्ट वाचा, आपल्या राहणीमानाचं डोळस ऑडिट. माझ्या राहणीमानामध्ये मी किती जास्त लिम्बिक सिस्टीमकडे जातोय, मी आदिमतेकडे किती जातोय, माझं 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 हे हवं हे हवं हे हवं.
म्हणजे काल मला एक असा मुलगा भेटला आमच्या मुंबईतला, तो म्हणाला इतका मस्त अभ्यास करत होता, लाईटच गेली. अरे मग लाईट गेले त्यामुळे एसी गेला. अच्छा, एसी गेल्यामुळे काय झालं? कॉन्सन्ट्रेशन गेलं. कॉन्सन्ट्रेशन गेल्यामुळे अभ्यास गेला. मग म्हटलं लाईट आल्यावर काय केलंस? तोपर्यंत मूड गेलाच होता. म्हणजे आपलं काय होतंय आपल्या राहणीमानामध्ये? सुखसोयी चैनी या हव्यातच. आपल्या अगदी घरातल्या छोट्या मुलाकडे जा, आणि आज आपण ज्याला हट्ट म्हणतो, तो हट्ट म्हणजे काय? इम्पेशन्स आहे ना. म्हणजे आपणच आपल्या राहणीमानाचं डोळस ऑडिट करणं ही फार महत्वाची निओकॉर्टिकल गरज आहे. आणि मी म्हणालो तसं दैनंदिन जगण्याला उन्नत भावनांचा स्पर्श, तडका. आपण काही संत नाही, त्या नारदाने सांगितलं तसे खूप पानांच्या जन्मानंतरही होणार नाही, पण आपण निदान तो तडका तर देऊ शकतो का नाही? असं करणं अगत्याचं कारण हे फार महत्वाचं आहे. आता जेनेटिक्सच्या पुढे एक शास्त्रीय शाखा विकसित होते, तिचं नाव आहे एपिजेनेटिक्स. एपिजेनेटिक्स आपल्याला असं सांगतं संस्कारांचा परिणाम जनुकीय रचनेवर होतो. आतापर्यंत आपण नेचर, कल्चर, नेचर, नर्चर आणि कल्चर. नेचर म्हणजे काय? बायोलॉजिकल, आपले जीन्स घेऊन आपण जे येतो ते. नर्चर म्हणजे काय? संस्कार. आणि कल्चर म्हणजे काय? संस्कृती. हे तीन जे आहेत हे बदलते आहेत. या आपल्या ह्याच्यातले दोन, नर्चर आणि कल्चर, बदलते आहेत. आणि नेचर, जीन्स काय बदलायचे आहेत. आपण अनेक वेळेला म्हणतो ना जीन्समध्येच आहे रे. अनेक वेळेला आपण तो डिफेन्स म्हणू ना की संताप आमच्या घराण्यातच आहे. आपण जीन्स कधी, आपण सॉलिड असतो, आपल्या डिफेन्सला जे येईल ते आपण मस्त वापरतो की अरे मी संतापी आहे, वडील संतापी होते, आजोबा संतापी होते, पणजोबांचा फोटो संतापी दिसतोय. तर हे सगळं आपण बिल्स फाडून मोकळे होतो. एपिजेनेटिक्स आपल्याला काय सांगतंय? संस्कारांचा जनुकीय रचनेवरती परिणाम होतो. अँड दिस इज वन व्हेरी इम्पॉर्टंट रिझन वाय वी शुड प्रॅक्टिस निओकॉर्टिकल इमोशन्स. आता काय आपली गंमत होते माहिती का आजची? की आज ना सद्भाव आहे, पण तो सद्भाव ठामपणे प्रसृत होत नाहीये. आज सद्भाव म्हणजेच निओकॉर्टिकल इमोशन या ठामपणे गरज म्हणून, आणि आज मी जे तुम्हाला सांगतोय ती शास्त्रीय गरज आहे. ती गरज शास्त्राने सिद्ध केलेली गरज आहे की माणसाला जर ही उत्क्रांती पुढे न्यायची असेल, आठवा उत्क्रांतीची दिशा. उत्क्रांतीची दिशा कड्यापासून कवटीपर्यंत आहे. कवटीच्या टोकापर्यंत निओकॉर्टिकल इमोशन्सने आपल्याला आणलंय. चॉईस आपल्याकडे असा आहे की पुन्हा आदिम भावनांकडे जायचं का? वातावरण असं आहे की जे आपल्याला आदिम भावनांकडे घेऊन जातंय. निओकॉर्टिकल तडका दिला तर कॉर्टेक्सवरती राहू, विचारावरती राहू. हा या सगळ्यामधला खूप महत्वाचा फायदा आहे. म्हणून एपिजेनेटिक्स आपल्याला सांगतं आजचं सॉफ्टवेअर म्हणजे उद्याचं हार्डवेअर. म्हणून आज आपण जेव्हा जे काही करणार, निओकॉर्टिकल टच देणार, तो निओकॉर्टिकल टच हा झिरपत जाणार आणि तो हार्डवेअरचा भाग बनणार. हे न्यूरोलॉजिकल सत्य आहे. म्हणजे मी करून काय फायदा याचंही उत्तर आहे. आज मी खूप चांगला वागलो, पण आजबाजूला बघताना कसं सगळे जग आहे ना, सगळं जग इतकं गुन्हेगार आहे, इतकं असं आहे. मी काय फायदा? नाही, मी वागून फायदा आहे आज तो दिसणार नाही. मग आता मी वागण्याचा फायदा आणि त्यांच्या वागण्याचा तोटा हे दोन्ही नंतरच दिसणार आहेत. मग निदान मी जर चांगला वागत राहिलो तर त्यांच्या वागण्याचा तोटा बॅलन्स तरी होईल. म्हणून मी चांगलं वागलं पाहिजे. आणि याचं महत्वाचं कारण असं की निओकॉर्टिकल इमोशन्स विल नेव्हर ॲडव्हर्टाइज अँड प्रोजेक्ट देमसेल्व्स. या ज्या उन्नत भावना असल्यामुळे त्यांना तुमच्या आमच्या प्रसिद्धीच्या हिशोबांची गरजच नाहीये. आणि म्हणून आपल्याला त्या झिरपत राहतात का? त्या झिरपत राहतात. म्हणून आज आपण निओकॉर्टिकल तडका देणं ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. हा श्लोक बघा, गीताई मधला आहे. अहिंसा शांती अक्रोध त्याग सौजन्य सत्यता अलुब्धता दयाभूती मर्यादा स्थैर्य मार्दव पवित्रता क्षमा तेज धैर्य अद्रोह नम्रता हे ज्याचे गुण जो आला दैवी संपत्ती घेऊनी. नीटपणे बघा, सगळ्या ज्या भावना आहेत ना त्या आपण निओकॉर्टिकलच्या लिस्टमध्ये बघितलेल्या आहेत.
ज्याला विज्ञान आज निओकॉर्टिकल इमोशन म्हणतं त्याला भगवद्गीता दैवी संपत्ती म्हणते. हा विज्ञान आणि अध्यात्म याच्यामधला पूल आहे. त्यामुळे ते दोघेही एकत्रच बोलतायत. आपल्या समोरचा प्रश्न असा आहे की आपण ह्याची डेली प्रॅक्टिस करणार का, आणि ती डेली प्रॅक्टिस निरपेक्षपणे करणार का. मला जेव्हा असा प्रश्न लोक विचारतात काय फायदा, त्यावेळेला मी त्यांना माझा एक अनुभव सांगतो, तो तुम्हाला सांगतो आणि थांबतो. मला सुद्धा असंच वाटायचं की अरे थांब करून काय फायदा आहे. एकदा असं झालं, आमच्या संस्थेमध्ये मी एक मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातल्या व्यावसायिकांची कार्यशाळा घेत होतो. तिचं शीर्षक होतं काउन्सिलिंग स्किल्स. तर समोर सगळे सायकोलॉजिस्ट काउन्सिलर बसले होते आणि आम्ही काउन्सिलिंगच्या संदर्भामध्ये या निओकॉर्टिकल इमोशन्स आणि त्यातली एम्पॅथी वगैरे गोष्टी अशा डिस्कस करत होतो. चहापानाचा वेळ झाला आणि त्यातली एक सायकोलॉजिस्ट व्यक्ती, एक मुलगी किंवा गृहिणी म्हणून, ती माझ्याकडे आली आणि ती मला म्हणाली की अहो तुम्ही आता हे एम्पॅथी वगैरे सगळं आपण बोलत होतो ना, तुम्हाला माहिती आहे का कित्येक वर्षापूर्वी तुमच्या वडिलांनी माझ्या वडिलांना जी एम्पॅथी दाखवली होती ती आज मला एकदम आठवली. म्हटलं काय, मला माहीत नाही काय. तर मग तिने सांगितलेली गोष्ट अशी, माझे वडील मी तुम्हाला म्हणालो त्याप्रमाणे प्राध्यापक होते आणि त्यावेळेला ते खानदेशामध्ये जळगावला MJ कॉलेज म्हणून आहे, तिथं ते केमिस्ट्रीचे प्राध्यापक होते. ते हॉस्टेलचे रेक्टर होते आणि म्हणून आम्ही हॉस्टेल म्हणजे कॉलेजच्या कॅम्पसमध्येच राहायचो. तर त्यावेळेला साधारण स्वातंत्र्य मिळून काहीच थोडी वर्ष झालेली आणि तो शेतकरी भाग आणि त्यातले ज्याला आपण म्हणू फर्स्ट जनरेशन ग्रॅज्युएट्स असे सगळे कॉलेजला आलेले असायचे. तेव्हा मला अजून आठवतं माझ्या लहानपणी की लेंगा जब्बा घातलेलीच अशी मुलं असायची ती सगळी. आणि त्यातला एक असा मुलगा होता आणि माझे वडील आम्ही तिथेच राहायचो, ते राऊंड घ्यायचे रात्री वगैरे असं सगळं त्यांचं चालायचं. एक मुलगा होता खेड्यातून आलेला, हुशार होता आणि फक्त अभ्यासातच हुशार नव्हता तर इतर कलांमध्ये सुद्धा हुशार होता. तर वार्षिक महोत्सव आला, कॉलेजचा डे आला, कॉलेज डे, आणि बक्षीस समारंभ. तर त्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल हिंदी चित्रपटामधून सुद्धा निळे ब्लेझर्स घालायची पद्धत होती. ते असे कोट घालून मग ते जायचं. आजही ब्लेझर्स लोक घालतात. आता ह्याच्याकडे सदरा कुर्ता, ह्याच्याकडे कोट नाही, शर्ट पॅन्ट नाही, तर हा कसं काय जाणार ना. तर या मुलाने असं ठरलं आपल्याकडे ब्लेझर वगैरे काही नाही, आपण काही त्या बक्षीस समारंभाला जायचं नाही. म्हणून तिथं कॉलेजच्या कॅम्पसमध्ये बक्षीस समारंभ सुरू होणार आहे आणि हा मुलगा हॉस्टेलमधल्या त्याच्या खोलीमध्ये बसलेला आहे. त्याच्या खोलीवरती टकटक होते, तो दरवाजा उघडतो तर माझे वडील तिकडे उभे असतात. माझ्या वडिलांच्या हातात त्यांचा एक कोट असतो आणि माझे वडील त्याच्या हातामध्ये तो कोट देतात आणि म्हणतात त्याला, हा कोट घाल आणि ये, आम्ही सगळे तुझ्यासाठी थांबलो आहोत. हा मुलगा तो कोट घालतो, तो बक्षीस समारंभाला जातो. बक्षीस समारंभ होतो, त्यालाही खूप छान वाटतं, सगळ्यांना छान वाटतं. 2 दिवसांनी हा तो कोट धुतो, इस्त्री विस्त्री करतो आणि माझ्या वडिलांच्याकडे परत आणून देतो. तर माझे वडील त्याला सांगतात की अरे माझी आठवण म्हणून ठेव तुझ्याकडे. त्या क्षणापासून त्या मुलाच्या आयुष्यामध्ये तो कोट हे एक प्रचंड ऊर्जेचं आणि शक्तीचं असं प्रतीक बनतं. तो मुलगा त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी त्यापुढे जाताना हा कोट घालून जातो. तो BSc होतो, तो MSc होतो, तो इंडस्ट्रीमध्ये नोकरीला लागतो, इंटरव्ह्यूलाही कोट घालून जातो, कामाच्या ठिकाणी जाताना पहिल्या दिवशी पण कोट घालून जातो. त्याचं लग्न होतं तेव्हा लग्नाच्या दिवशी सुद्धा तो तोच कोट घालतो. मग त्याचं लग्न होतं, त्याला मुलगी होते, ती म्हणजे जी मला ही गोष्ट सांगते ती जेव्हा 4-5 वर्षाची होते तेव्हा तिला बाबांच्या कोटाची गोष्ट सांगितली जाते. संस्कार की बाबा तिला सांगतात की त्यावेळेला मी कसा एकटा होतो आणि सरांनी मला तो कोट दिला, त्याने मला काय काय केलं. त्याचा परिणाम कुठेतरी तिच्या मनावरती होतो. कारण ही मुलगी जेव्हा मोठी होते आणि तिचं लग्न होतं, लग्न ठरतं, ती माहेरून सासरला जाताना बाबांना म्हणते की बाबा तुमचा तो कोट मला द्या. ती कोट घेऊन सासरी येते. जणू काही त्या कोटामध्ये बाबांच्या आठवणी, बाबांची ऊर्जा आणि बाबाची ऊब सुद्धा असते. तिला एक मुलगा होतो आणि त्याला सांगितली जायला लागते आजोबांच्या कोटाची गोष्ट. तो मुलगाही आता मोठा झालेला असतो आणि घटना घडून गेल्यानंतर 40 वर्षांनी माझे वडील मला परत भेटलेले असतात.
निओकॉर्टिकल इमोशनचा प्रवाह हा असा असतो, तो कधीच स्वतःची जाहिरात करत नाही, त्याला जाहिरात करण्याची गरजच नाही आणि म्हणून जगातला सद्भाव दिसत नाही. आज तो दिसण्याची गरज आहे, कारण त्या लिंबिक सिस्टीमकडे नेणारे प्रवाह खूप जास्त प्रमाणात गतिमान झालेले आहेत. म्हणून आज सद्भावाला सुद्धा स्वतःचा ठसा उमटवण्याची गरज निर्माण झाली आहे. पण हा निओकॉर्टिकल ठसा असा आहे, विवेकानंदांनी त्यांच्या कर्मयोगाच्या पुस्तकात असं लिहिलंय की द क्राइस्ट अँड द बुद्धाज दॅट वी नो ऑफ आर ॲक्च्युअली द सेकंड रेट हिरोज अँड ओनली रिप्रेझेंट द ट्राईब ऑफ द फेसलेस अँड अननोन पीपल who actually were the Buddhas and the Christ. किती महत्वाचं विधान आहे. आपल्याला विवेकानंद असं सांगतायत की जे अनेक असे आपल्याला माहीत नसलेले खरे ख्रिस्त बुद्ध होते, ते कसे वागले याचं प्रतिनिधित्व करणारे फक्त हे ख्रिस्त आणि बुद्ध आहेत. खरे ख्रिस्त आणि बुद्ध तर अननोन आहेत. म्हणजे आज आपल्यामध्ये ते आहेत. आज आपण जेव्हा म्हणतो सगळं काय झालं हो, कुठे काय झालं हो, जे प्रोजेक्ट केलं जातं तेवढंच सत्य नाही, त्याच्या पलीकडे सत्य आहे. त्याच्या पलीकडे सत्य आहे म्हणून तुम्ही आणि आम्ही आज एवढ्या मोठ्या संख्येने ऐकायला आलो. त्यामुळे हे सत्य आणि हा सद्भाव हा आज विज्ञानाने सिद्ध केलेला आहे आणि म्हणून या निओकॉर्टिकल इमोशन्स घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. ही गोष्ट खूप महत्त्वाची. त्या स्वतःची जाहिरात कधीच करणार नाहीत, पण माणसाच्या भल्यासाठी आणि माणसाच्या भविष्यासाठी आज हा सगळ्यात मोठा रियाज आहे. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची. म्हणून आज आपण अशा भावनिकतेवरती आलेलो आहोत की आता परंपरेमधला निओकॉर्टिकल भाग लक्षात घेऊन आपण आपल्या आजच्या या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. आपल्या परंपरेमध्ये मी जे की डेव्हलप अँड हेल्प डेव्हलप, म्हणजे आपल्याला ज्या आदिम भावना आहेत त्या काय म्हणतात, मी. प्रगत भावना काय म्हणतात, मी कडून आम्हीकडे. आणि तुम्हाला उन्नत भावना काय सांगते, मी, आम्ही, विश्व सगळं एकच आहे. म्हणून हे अद्वैत आपल्या परंपरेमध्ये सांगितलेलं आहे आपल्याला. म्हणून त्या अद्वैताचा, त्या विश्वात्मकतेचा अनुभव घेऊन की जो निओकॉर्टिकल अनुभव आहे, त्या आपण आता ते ऐकू. पण दोनच गोष्टी त्यातल्या सांगतो की त्यावेळा आता विश्वात्मके देवे येडे वाक यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसा यदान आहे. म्हणजे ती नम्रता आहे, ग्रॅटिट्यूड आहे, कृतज्ञता आहे. हां, तोषो निमज द्यावे, ब्लिस आहे, ब्लिस. वाक यज्ञ, वाक यज्ञाचा अर्थ काय, वाणीचा यज्ञ. यज्ञ कशाला म्हणायचं, जे केल्यानंतर त्याच्यावरचा माझा अधिकार मी देऊन टाकलाय. इदम न मम, ती यज्ञवृत्ती. ज्ञानेश्वरांना वाक यज्ञ हे का बरं यावं, त्या वाकशिल्प का नाही म्हणाले, बरोबर झालं असतं अर्थाने. वाक यज्ञ म्हणतात कारण तिथं निओकॉर्टिकल टच आहे. जे केलं ते माझ्या हातून घडलं, मी केलं म्हटलं की अहंभाव आला. म्हणून तोषोनी मज द्यावे पसा यदान आहे. हां, जे खळांचे व्यंकटी साडो तया सत्कर्मी रती लाभो, भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. बघा, निओकॉर्टिकल डेव्हलप अँड हेल्प डेव्हलप. पुढे आपल्याला काय सांगतात, दुरितांचे तिमिर जावो. तिमिर म्हणजे अंधार, दुरित म्हणजे जी माणसं चांगली वागत नाही आहेत, जी निओकॉर्टेक्स कडून खाली लिंबिक सिस्टीमकडे जात आहेत, ते दुरित. त्यांचं तिमिर जाणं म्हणजे ते कॉर्टेक्स आणि निओकॉर्टेक्सकडे येणं. असं झालं तरच विश्व स्वधर्म सूर्य पाहिल. स्वधर्माचा सूर्य हा निओकॉर्टिकल सूर्य आहे. म्हणूनच तर आपल्याला काय सांगितलेलं आहे भगवान श्रीकृष्णाने सुद्धा गीतेमध्ये की मी पहिल्यांदा कर्मयोग सूर्याला सांगितला आणि मग तो माणसाला सांगितला. म्हणजे गीतेमध्ये पडून विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. तिथे सूर्य आणि सूर्य हा आपला सगळ्यात मोठा मित्र आहे. सूर्य आणि मित्र हे समानार्थी शब्द पण आहे. जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. आणि त्याच्यामध्ये फक्त माणूस नाही म्हटलेलं, सर्व प्राणीजात म्हटलंय. तो निसर्गाचा टच आहे की त्याच्यामध्ये माणूस आहे, व्यक्ती आहे, समष्टी आहे, सगळं सगळं आहे. म्हणून ह्याच्यामध्ये प्रत्येकाचा विचार किती आहे. शेवटी जेव्हा तुम्ही याल, ह्याच्यावर तुम्ही खूपच बोलेन, ते आता नाही बोलत, पण एकच संदर्भ सांगतो.
ग्रंथावरती ज्याची उपजीविका अवलंबून आहे अशा माणसाचाही विचार पसायदानाच्या शेवटी केलेला आहे. म्हणजे स्वतःच्या जे पलीकडे पाहायचं, त्याच्यामध्ये मी सांगितलेलं ज्याने लिहून घेतोय त्याच्यापासून ते विश्वापर्यंत पाहायचं. शेजाऱ्याकडे पहा आणि विश्वाकडे पहा असं सांगतात आपल्याला. म्हणून ग्रंथोपजीविके हा जो उल्लेख आहे ना, तो बऱ्याच वेळेला आपण पसायदान म्हटलेलं असतं पण त्याच्यामधला खरा अर्थ आपल्याला समजलेला नसतो. तेव्हा हा पसायदानामधला खूप मोठा आहे निओकॉर्टिकल टच. 2-3 उदाहरणं घरी गेल्यावरती एकदा पसायदान वाचा, ऐका. तुमच्या आमच्या परंपरेमध्ये निओकॉर्टिकल टच जिकडे तिकडे विखुरलेला आहे, जिकडे तिकडे विखुरलेला आहे. त्यामुळे तो आपण नव्यानं स्वतःला भेटवणं ही आजची तुमची आणि माझी आपणा सर्वांचीच गरज आहे. धन्यवाद.